नमस्कार. आजचा जन अदालत सेंटर फॉर पॅरालीगल सर्व्हिसेस अँड लीगल एड पुणे या संस्थेतर्फे आयोजित ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी ॲडव्होकेट देवेंद्र पाटील आपले सर्व उपस्थित वकील बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करतो. तसेच आजच्या ऑनलाईन लेक्चरचे प्रमुख वक्ते प्रसिद्ध ज्येष्ठ कायदेतज्ञ माननीय ॲडव्होकेट गणेश सोनी सरांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. माननीय ॲडव्होकेट गणेश सोनी सर हे ज्येष्ठ कायदेतज्ञ असून उच्च न्यायालय मुंबई येथे प्रॅक्टिस करतात. सरांचे BSc आणि LLB चे शिक्षण हे मुंबई युनिव्हर्सिटीमधून झालेले आहे. सरांनी अनेक प्रसिद्ध केसेसमध्ये पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम पाहिले आहे. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात काम करताना अनेक कॉन्फरन्समध्ये अनेक लेक्चर्स सुद्धा दिलेली आहेत. यापूर्वीही जन अदालत संस्थेच्या लेक्चर सिरीजमध्ये सरांनी लेक्चर देऊन त्यांनी आम्हाला तसेच आमच्या संस्थेतील सर्व सभासदांना बहुमूल्य मार्गदर्शन केलेले आहे. सरांचा आजचा विषय आहे फंडामेंटल्स ऑफ क्रिमिनल प्रॅक्टिस. या विषयावर मान्य सर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. पण त्यापूर्वी मी आपल्याला जन अदालत संस्थेच्या वतीने नम्र विनंती करतो की सरांचे लेक्चर सुरू असताना आजच्या विषयाला अनुसरून काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण मेसेज बॉक्समध्ये टाईप करावेत. त्यातील काही निवडक प्रश्नांना सहभागी सर्व वकील बंधूंना व भगिनींना लाभ होईल अशा प्रश्नांना माननीय सर उत्तरे देतील. तर मी जन अदालत संस्थेच्या वतीने माननीय ॲडव्होकेट गणेश सोनी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या विषयाला बद्दल मार्गदर्शन करावे. सर, ओव्हर टू यू. नमस्कार. सर्व श्रोते वर्गाला बहुसंख्य याच्यामध्ये वकील मंडळ आहेत आणि काही माझ्या हिशोबाने विद्यार्थी मंडळ देखील आहेत. सगळ्यांना शुभेच्छा आजच्या हनुमान जयंतीच्या. आणि 12 जानेवारीला माझ्या हिशोबाने 15 जानेवारीला माझा CPC वरती एक चांगला प्रोग्राम झाला होता. खूप त्याच्यामध्ये मोठा रिस्पॉन्स आला आणि सगळ्यांनी खूप नंतर पाठपुरावा केला, बरेच प्रश्न विचारले, बऱ्याचशा शंका कुशंका विचारल्या की ज्यासाठी मी नेहमी उपलब्ध असतोच. मला देखील हाचा कार्यक्रम झाल्यानंतर स्वतंत्ररित्या जरी तुम्ही कोणी काही अडचणी असतील तर तुम्ही मला विचारा. आजचा कार्यक्रम संपायच्या आत जर मला त्याचं उत्तर देता आलं तर मी देऊच. वेळेची काही बंधनं देखील आहेत. आणि आजचा जो विषय आहे की फौजदारी वकिली व्यवसाय आहे त्याची सुरुवात कशी करायची, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. एक लक्षात घ्या, वकिली व्यवसाय या व्यवसायाला नोबल प्रोफेशन असं म्हटलं जातं. सर्व जगामधले जे काही व्यवसाय, बरीचशी मंडळी आपण नेहमी ऐकताना म्हणतो की देवानंतर कोण जर असेल तर तो वकील. देवाने जर आम्हाला वाचवलं त्याच्यात आम्हाला अडचणीत आलो आम्हाला वाचवणार डॉक्टर. हा ठीक आहे, तात्पुरत्या आजाराबद्दल उपलब्ध असतो. परंतु आपल्याला ज्या काही दैनंदिन आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी येतात, मग संसारिक असतील, काही घरासंबंधात असतील, बांधकामासंबंधी असतील, पगारासंबंधी असतील, मालकाशी काही भांडण असेल, पोलिसांशी काही तक्रार असेल, पुढे कायद्याचं उल्लंघन झालं असेल कळत नकळत आपल्याकडनं, तर असं आपला कायद्याशी सारखा संबंध येतच असतो. फक्त आपल्याला ते जाणवत नाही बरेच वेळा. तर फौजदारी कायदा हा कायद्याबद्दल जेव्हा वकिली व्यवसायाला मी सुरुवात केली तर मी काही फर्स्ट जनरेशन लॉयर नाही, पण माझ्या दोन्हीकडचे आजोबा मात्र माझे वकील होते. वडील काही माझे वकील नव्हते. पण म्हटलं तर मी जनरेशन मध्ये आहे नाही, पण डायरेक्ट लिंक नाही येते. परंतु मला आकर्षण पहिल्यापासून होतं आणि माझ्या आजोबांनी मला चांगली सिमेन्स मध्ये नोकरी सोडायला लावली आणि सांगितलं की 3rd इयरला गेल्यानंतर तू कोर्ट अटेंड करत जा. कोर्टामध्ये जर तू गेलास आणि जर कशा ट्रायल चालतात, रिमांड कसे घेतात, रिमांड तोडणं म्हणजे काय, किंवा मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये जेव्हा आरोपीला आणतात त्याच्यानंतर त्याला JC मिळाल्यानंतर तो बेल अर्ज करतो म्हणजे काय, सेशन्सचा बेल अर्ज म्हणजे, या सगळ्या गोष्टी हे जे प्रॅक्टिकल जे ज्ञान आहे त्या ज्ञान तुला प्रत्यक्ष गेल्यानंतरच कळेल, कोर्टामधल्या वातावरणात कळेल, तिथे बसल्यानंतर कळेल तुला. आणि ते पुस्तकी ज्ञानाने तुला कधीही मिळणार नाही. ते सगळं थेरॉटिकल, प्रॅक्टिकल. शेवटी तुला प्रॅक्टिकलच काम करायचंय कोर्टापुढे. थोडंसं मी इंग्लिशमध्ये पण बोलणार आहे कारण आपल्या लोकांना इंग्लिश भाषेची पण परिचय पाहिजे. सो यू विल बी प्रॅक्टिकली गेटिंग अक्विंटेड विथ ऑल द डिफिकल्टीज दॅट यू विल बी फेसिंग. तुम्हाला ज्या काही वकिली व्यवसायात फौजदारीमध्ये काम करायला अडचणी येतील त्या तुम्हाला कळल्या पाहिजेत. आणि विद्यार्थी व्यवस्थेत असताना मी 3ऱ्या वर्षालाच तिथे सुरुवात केली. त्याचा मला प्रचंड फायदा झाला. कारण लौकिक अर्थाने जी ज्युनियरशिप ज्याला म्हणतात ती केवळ मी 6 महिने केली किंवा मला 6 महिनेच आवश्यकता भासली. वैद्य नावाचे माझे ज्येष्ठ आमच्याकडे वकील होते, पण ते सुदैवाने म्हणा की आणखी तेव्हाही वकील होते ते. तिथून माझं ट्रान्सफॉर्मेशन फौजदारीमध्ये झालं आणि नंतर जी काही प्रगती होत होती ती होत गेली म्हणजे देवाच्या कृपेने. तर एक लक्षात घ्या की फौजदारी व्यवसाय जो आहे
त्याच्याबद्दल आपल्या लोकांमध्ये प्रचंड गैरसमज आहेत, प्रचंड. आपण गुन्हेगाराची काम करतो, एका पापी माणसाचं काम घेतो, ज्यांनी बलात्कार केल्यामुळे आरोप आहे, ज्यांनी चोरी केली म्हणून आरोप आहे, ज्यांनी घरफोडी केलेली आहे आणि काय केलेलं आहे अशा ज्याच्याबद्दल आरोप आहे, त्याला आपण वाचवायचं. अरे बापरे, केवढं मोठं पाप करतो तो, एक पाप करतो, त्या पापाला आपण त्याला वाचवून आणखीन एक आपण पापामध्ये भर घालतो. अशी बरेच वेळेला फौजदारी वकिली व्यवसायाबद्दल सर्व लोकांच्या मध्ये गैरसमज. तो एवढंच नाही, इथे काही महिला वर्ग देखील आहे, महिला वकील इथे उपस्थित आहेत. तर महिला वकील वर्गाला देखील आरोपीची वकीलपत्र कसं काय घेऊ, तो माझ्याशी नीट वागेल का, काय छेडछाड होईल, काही गैरफायदा घेईल वगैरे, असं काही नाही. माझी 40 वर्ष वकील व्यवसायात झाली, मला 40 वर्षामध्ये अशी एकही घटना आढळून आलेली नाही की कुठल्याही अशिलांनी महिला वकिलीच्या बाबतीत काही गैरवर्तन केलेलं, बिलकुल नाही. कारण मुळात आधी तो अडचणीत आलेला असतो, त्याच्यात त्याला बाहेर पण पडायचं असतं. तो जेलमध्ये असेल, जामिनावर असेल, खटला सामोरा तो जात असेल, कुठेतरी त्याला सुटायचं असतं. त्यामुळे कधी महिला वकिलाशी गैरवर्तन केलं असं मी कधी ऐकवायचं नाही, पेपरमध्ये देखील कुठे वाचलेलं नाही. सांगायचं होतं असं की फौजदारी वकिली व्यवसायाबद्दल प्रचंड गैरसमज आपल्यामध्ये आहेत. परंतु एक मी तुम्हाला एक मोठा मूलमंत्र असा देतो की जर तुम्ही नुकतीच वकिली व्यवसायाला सुरुवात केलेली असेल, अगदी म्हणजे 1 वर्षभरापूर्वी 2 वर्षापूर्वी तुम्ही सनद घेतली असेल, दिल्लीची परीक्षा देखील दिलेली असेल, बार काउन्सिलची वगैरे होते, आणि तुम्ही त्या लौकिक अर्थाने वकिली व्यवसायात आलेले आहात, तर सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही बिलकुल चूजी राहू नका. मी फक्त दिवाणीच प्रॅक्टिस करणार, फौजदारीच करणार किंवा डीबी आणि एमपीच करणार असं कृपा करून तुम्ही एक स्वतःला बांधून घेऊ नका. कारण एक लक्षात घ्या, वकिली व्यवसायाचं फील्ड हे चॅलेंजिंग तर आहेच, त्याबद्दल वादच नाही. परंतु दर वर्षाला आता विद्यापीठ मुंबईचं आहेच, मी स्वतः MNLU मध्ये मी अधिवक्ता आहे, काम करतो मी तिथे, डायरेक्टर म्हणून आहे. माझ्याकडे काही LLMच्या पण जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे MNLUच्या माध्यमातून देखील वकील आता बाहेर पडत आहेत. आणि आमचा ठाण्याचा बार असो, ज्या मूळ बाळमधून मी येतो, तर तिथे दर वर्षाला 500 वकील किमान तिथे एनरोल होतात. पुण्यात तर ठाण्यापेक्षा वकील व्यवसायाने फार मोठं चॅलेंज आहे की तिथे 1000-1200 मध्ये दर वर्षाला वकील एनरोल होत असतील. त्यामुळे खूप कॉम्पिटिशन आहे. आणि दुर्दैवाने बरेचसे असे वकील आपल्याला बघायला मिळतात की त्याच्याकडे काम नाही, सकाळी बिचारे येतात, काय किरकोळ एखादं रिमांड काही काम आलं, ऍफिडेव्हिट आलं, नोटरी वगैरे आलं, आणि संध्याकाळी काय 500 रुपये 1000 रुपये घेऊन परत गेले. अशी व्यवस्था सगळीकडे आहे, कारण कॉम्पिटिशन खूप वाढले, स्पर्धा खूप वाढलेली आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला येईल ते काम, दिवाणी असो, फौजदारी असो, मॅरेज पिटिशन असो, विवाह याचिका असो, किंवा डीवी कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरण असो, कुठल्यालाही नाही म्हणू नका. आणि आपण ज्या कोर्टामध्ये काम करतो त्या कोर्टाची जी बाउंड्री आहे, ज्या 4 सीमा ज्याला आपण म्हणतो, 4 वॉल्स आहे, तिथे जेवढी कोर्ट उपलब्ध आहेत त्या कोर्टात तुम्ही कामं करा. लेबर आणि इंडस्ट्रीयल संपूर्ण वेगळं व्यवसाय. तुम्ही बहुसंख्य आता पुण्यामधून आलेले असाल, हडपसर रस्त्यावर स्वारगेटच्या पुढे लेबर अँड इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह आहे. त्यामुळे तुम्हाला पुण्या कोर्टाच्या सीमा ओलांडून तुम्हाला तिकडे जायला लागेल. माफ करा. अशा परिस्थितीत इथलं काम सोडून तुम्ही तिथे जायचं, आणि मग मित्राचा मैत्रिणीचा फोन आला, तुझा इथे पुकारा झाला, ये, मग तुम्ही इथल्या कामावरती लक्ष देऊ शकणार नाही, तिथल्या कामावरती तिथे लक्ष देऊन न्याय देऊ शकणार नाही. त्यामुळे तुमच्या कोर्टाच्या कंपाऊंड मध्ये जेवढी काही कोर्ट आहेत, तेवढ्या तऱ्हेची कोर्ट आहेत, तिथली जरूर कामं करा, असा माझा पहिला तुम्हाला सल्ला आहे. दुसरी गोष्ट अशी की दिवाणी जी वकिली व्यवसाय आहे, तो एका अर्थाने तो खूप चेंगट आहे, खूपच चेंगट. एक अर्ज, त्याला प्रति अर्ज, परत त्याला प्रति अर्ज, जॉइंडर, रिजॉइंडर, सर्च जॉइंडर, एटसेट्रा एटसेट्रा. त्यामुळे खूप चेंगट आहे. तिला मी गमतीने होमिओपॅथी असं म्हणतो, आणि फौजदारीला मी ॲलोपॅथी असं म्हणतो. तुम्हाला पटकन गुण येतो त्याच्यामध्ये. सांगायचं दिवसा की तुमची रोजीरोटीला जर सुरुवात करायची असेल तर फौजदारी सारखं माध्यम दुसरं कुठलं माध्यम नाही, उत्कृष्ट माध्यम आहे. त्याचं कारण सांगतो, तुम्हाला रिमांडचं देखील काम मिळालं की कोणतरी तुमच्याकडे आला, माझा भाऊ आतमध्ये, बहीण आतमध्ये, मेवणे आतमध्ये, वडील आतमध्ये, किंवा मुलगा आतमध्ये, असं कोण आलं तुमच्याकडे, तर पहिले रिमांडचं काम तुमच्याकडे हे चॅलेंजिंग असतं. म्हणजे असं गृहीत धरा की तुम्ही आरोपीचे वकील म्हणून तुम्ही आता सुरुवात करताय, कालावधीने तुम्हाला फिर्यादीचे वकील म्हणून कधीतरी तुम्हाला 301 नुसार उभं राहायला लागेलच, तो भाग वेगळा. किंवा प्रायव्हेट कंप्लेंट करायची तुम्हाला, तेव्हा देखील तुम्हाला फिर्यादीच्या वतीने फिर्याद ओढायला लागणारच आहे. सांगायचं तो असा की जर तुम्हाला रिमांडचं जर काम आलं, तर रिमांडच्या कामाला तुम्ही पहिले नाही म्हणू नका. सर्वात मोठी खबरदारी तुम्ही अशी घ्यायची की तुम्ही किती जरी वकिली व्यवसायामध्ये नौके असलात तरी पक्षकाराला ते वाटू देता कामा नये की अरे बाबा यंग लॉयर आहे हा, याला काही माहिती नाहीये वगैरे वगैरे. तर त्यामुळे यू ट्राय टू प्रिटेंड की मला सगळं काय माहिती आहे, सगळी प्रोसिजर मला माहिती आहे, त्याच्यामध्ये काही अडचण नाहीये. त्यामुळे रिमांडचं काम आलं तर त्या क्षणाला तुम्हाला एवढंच काम करायचं असतं, तुम्ही एक वकीलपत्र दाखल करायचं असतं आणि आरोपीला घेऊन येतात. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोर्टामध्ये
2:45 वाजता आरोपीला आणतात रिमांडसाठी पोलीस, आणि अटकेमध्ये असतो तो आरोपी. आदल्या रात्री किंवा सकाळी वगैरे अटक झालेली असते. आणि तुम्हाला फंडामेंटल माहिती असेल की कुठल्याही आरोपीला अटक केल्यानंतर 24 तासाच्या आत त्याला पोलिसांनी रिमांडसाठी कोर्टापुढे उपलब्ध केलंच पाहिजे, हजर केलं पाहिजे, नाहीतर ते इलिगल डिटेन्शनची गोष्ट होऊ शकते. त्यामुळे तुमच्याकडे आलेलं रिमांडचं जे काम आहे, तर पहिली गोष्ट तुम्ही करायची की रिमांड आल्यानंतर रिमांड रिपोर्ट जो असतो तो तुम्हाला मिळायचा कायदेशीर पूर्ण अधिकार आहे. जर तुम्हाला रिमांड रिपोर्ट पोलिसांनी दिला नाही तर कोर्टाला तुम्ही इंटरप्ट करा आणि सांगा की मला रिमांड मध्ये मी आरोपीच्या वतीने हजर होतोय, तर मला कृपा करून रिमांडची कॉपी द्यायला सरकारी वकिलांना सांगा. तुम्हाला इट्स अ मॅटर ऑफ राईट, यू मस्ट गेट. कुठल्या कारणास्तव तुमच्या अशिलाची पोलिसाला कस्टडी हवी आहे. आणि भले लक्षात घ्या की 14 दिवसाची कस्टडी मॅक्झिमम जास्तीत जास्त पोलिसांना मिळू शकते. मकोका किंवा एनडीपीएस किंवा इतर काय जे कायदे आहेत स्पेशल ऍक्ट, तिथे तुम्हाला 30 दिवसाचं प्रावधान आहे कस्टडी मिळण्याची, पोलीस कस्टडी. त्यामुळे तुम्हाला पहिले ती पॅचेस मध्येच मॅजिस्ट्रेट देतात, 3 दिवसाची देतात. मग तपासामध्ये काही प्रगती असेल तर अजून 3 दिवसाची वाढवून देतात. पण वाढवत वाढवत वाढत त्याला कॅप आहे, त्याला बॅरियर आहे की 15 दिवसाच्या वर पोलीस कस्टडी देता येत नाही. आणि बहुसंख्य वेळा असं होतं 3-4 दिवसाची पोलीस कस्टडी मिळते आणि जे तुमच्याकडे नातेवाईक काम घेऊन आलेले असतात, कारण तो आरोपी तर पोलिसांच्या कस्टडीत आहे, तो काय तुम्हाला डायरेक्ट अप्रोच होऊ शकत नाही अनलेस तुम्ही त्या नातेवाईकांच्याबद्दल त्याला गेलात आणि पोलीस स्टेशनला भेटायला मागितलं तर. इथे मी थोडा पॉज घेतो. पोलीस स्टेशनला जर तुम्हाला आरोपीला भेटायचं असेल की जो त्यांच्या पीसीआर मध्ये नुकताच अरेस्ट झालेला आहे, काल रात्री झालाय, काल संध्याकाळी झालाय, तर त्याला भेटायचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. पोलीस तुम्हाला त्याच्यापासून डीके बसूचं जे जजमेंट आहे 1999चं, त्याच्यामध्ये आपल्या अशिलाला आपल्याला पोलीस कस्टडीमध्ये जाऊन भेटायचा पूर्ण अधिकार आहे. फक्त त्याच्यामध्ये बॅरियर असणार आहे, लोखंडी जाळी असणार आहे. परंतु जर इंट्रोगेशन चालू असेल आरोपीचं आणि पोलिसांचं, पोलिसांकडनं त्याची काही विचारणा होत असेल, तपास कमी चौकशी होत असेल, तर मात्र सेफ अंतर काही 10-15 फुटाचं तुम्हाला ठेवता आलं पाहिजे, जेणेकरून पोलिसांचा आणि आरोपीचा जो काही संवाद आहे तो आपल्या कामी आत्ताच्या क्षणी पडता कामा नये. पुढे नंतर सगळं तुम्हाला चार्जशीटच्या माध्यमातून उपलब्ध होणारच, त्याबद्दल काहीच वाद नाहीये. सांगायचं होतं असं की पोलीस स्टेशनला जर तुम्हाला कोणी रोखलं की तुम्हाला आरोपीला भेटायला देणार नाही, पहिले पोलीस स्टेशनला जर जायचं झालं तर त्याच्यासाठी तुमचं ओळखपत्र पाहिजे. एवढंच ओळखपत्र नव्हे, त्या ओळखपत्राची एक झेरॉक्स काढलेली कोरा कागदाच्या मागे एक झेरॉक्स काढा तुम्ही आणि पोलीस स्टेशनला जा. जर हल्ली झेरॉक्सची दुकानं खूप ठिकाणी उपलब्ध आहेत, पोलीस स्टेशनच्या समोर देखील असतात, नसतील उपलब्ध तर कार्बन घेऊन जा, जेणेकरून 2 कागद जर तुम्ही घेऊन गेलात तर तिथल्या तुम्हाला अर्ज उडता येईल आणि त्याची प्रत देता येईल, स्थळप्रतीवरती तुम्हाला शिक्का घेता येईल. जर पोलिसांनी तुम्हाला भेटू दिलं नाही, एसएचओनी, ठाणे अंमलदार मराठीमध्ये ज्याला म्हणतात, तर तुम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे भेट मागायला जा. त्यांनी देखील तुम्हाला दिलं नाही, काय आरोपीला भेटताय तुम्ही, अमुक तमुक कोर्टात भेटायचं. कारण एक लक्षात घ्या, वकिली व्यवसायामध्ये तुम्हाला सुरुवातीला असे काही अत्यंत वाईट अनुभव येतील की तुम्हाला वाटेल मी कुठे या प्रॅक्टिसमध्ये आलो, एवढ्या मानापान मला सहन करायला लागतात. पोलीस तुमच्याशी हाडतूड करतात, तुम्हाला अनवॉन्टेड सारखं वागतात. वास्तविक वकील तुम्ही ज्युडिशियल सिस्टीम जी आहे त्यातला एक अविभाज्य भाग आहात तुम्ही. न्यायमूर्ती आहे, सरकारी वकील यंत्रणा आहे आणि ते आरोपी आहे, असं त्रिकोणी संगम आहे. सांगायचा मुद्दा असा की जर पोलिसांनी तुमच्याशी गैरवर्तन केलं, उद्धटपणा केला, तरी तुम्ही तुमचा संयम हा होऊ देऊ नका. तुम्ही संयमीच राहा. नमस्कार चमत्कार करा, भाऊ म्हणा, त्यांना काका म्हणा, आणखीन काय म्हणा, गोड बोला आणि तुमचं जे इप्सित आहे ते साध्य साधा. समजलं. आणि जरी पीआयने जरी तुम्हाला, वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने जर तुम्हाला आरोपीला भेटू दिले नाही पोलीस स्टेशनमध्ये, तर सरळ तुम्ही एसीपी कडे जा. सहाय्यक पोलीस निरीक्षक 3 ते 4 पोलीस स्टेशनचा एक एसीपी असतो, त्याला विभागीय आयुक्त असं म्हणतात, एसीपी. त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता. त्यांनी जर तुम्हाला दिलं नाही तर वरती डीसीपी बसलेला आहे, उपायुक्त बसलेला आहे, अशी सगळी हायरार्की आहे. आता इथे मी ज्या स्क्रीनवरती जे तुम्हाला दिलेलं आहे ते आपण थोडंसं आपण खालून वरती सरकूया. सर्वात एक महत्वाचा तुम्हाला अजून मूलमंत्र असं सांगतो की जर तुम्हाला फौजदारी वकिली व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचं असेल, तुम्हाला सीआरपीसी, आता जे बीएनएसएस झालंय किंवा आयपीसी हे झालेलं आहे, सगळे नामांकन बदललेलं आहे, ते तुम्हाला वाचायला लागणारच आहे, त्याचे सगळे संदर्भ बघायला लागणार आहे. पण तुम्हाला पोलीस खात्याची जर इत्थंभूत माहिती तुम्हाला हवी असेल आणि ती असायलाच पाहिजे, हा मूलमंत्र माझ्या एका गुरुने दिलेला आहे, तर तुमच्याकडे हे पुस्तक जे आहे महाराष्ट्र पोलीस ऍक्ट, हे तुमच्याकडे असणं क्रमप्राप्त आहे. हे जर पुस्तक तुमच्याकडे नसेल, या पुस्तकामध्ये पोलीस खात्याची जी अंतर्गत रचना जी आहे, ज्या पोलीस खात्याचे फंक्शन्स इंग्लिश मध्ये ज्याला आपण बोलू, त्यांचे काही नियमावली आहेत,
कामाच्या रूपरेषा आखलेल्या आहेत. उद्या पोलीस खात्याच्या मध्ये कामं करताना एखाद्या कर्मचाऱ्याकडनं गैरवर्तन झालं, कायद्याचं उल्लंघन झालं, तर त्याच्याविरुद्ध कसं विभागीय चौकशी, डिपार्टमेंटल एन्क्वायरी करायची, त्या सगळ्या तरतुदी आहे त्याच्यामध्ये. आता ही सगळी अंतर्गत पोलीस खातं कसं चालतं हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला पोलीस स्टेशनला पोलीस लोक नक्की गांभीर्याने घेतील. ते म्हणतील हा तगड़ा आदमी आहे, इसको सारी जानकारी है. आणि म्हणून मला तुम्हाला सांगतो की पोलीस खात्यातल्या ज्या भरत्या ज्या असतात त्या भरत्या होताना साध्या ज्या कॉन्स्टेबलच्या ज्या भरत्या असतात त्या अगदी कॉन्स्टेबल जी रिक्रुटमेंट जी होती ती कॉन्स्टेबल असते. सिनियर पोलीस कॉन्स्टेबल अशी काही पोस्ट नाहीये, हे चुकीचं दाखवलं त्यांनी. आणि मध्ये पोलीस नायकाची पोस्ट होती, पण पोलीस नायकाची पोस्ट आता अबॉलिश केलेली आहे. त्यामुळे कॉन्स्टेबलच्या डोक्यावरती पोलीस नाईक होता, त्याच्यावरती हेड कॉन्स्टेबल होता HC. आणि लौकिक अर्थाने हवालदार ज्याला म्हटलं जातं की ज्याच्या खांद्यावरती 3 पट्ट्या असतात, निळ्यावरती 3 सोनेरी पट्ट्या, तो खऱ्या अर्थाने हवालदार HC. आपण कुठल्या याला पांडू हवालदार म्हणतो तसं नाहीये. ज्याला 3 पट्ट्यात तो खरा हवालदार पोलीस खात्याच्या भाषेनुसार. त्याच्यावरती जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ASI मिळतो. त्यांची चिन्ह पण आपण थोड्या वेळाने बघणार आहोत सगळी. त्यामुळे तो ASI आहे तिकडे. त्याच्यानंतर तुम्हाला इन्स्पेक्टर आहे, त्याच्यानंतर API आहे. आणि इथे जे हे ऍक्च्युली हे चुकीचं लिहिलं, इन्स्पेक्टर म्हणजेच पोलीस इन्स्पेक्टर आहे. हे ज्यांनी बनवलं त्याला थोडं कायद्याचं अर्धवट नाही. PI ज्याला म्हणतात, PI हा इथे PI, त्याच्या खाली API, त्याच्या खाली PSI वगैरे अशी हायरार्की. आता आपण ते चिन्हांकडे जाऊया जरा. जी चिन्ह मी तुम्हाला दाखवलेत हायरार्की, पट्ट्या दाखवल्यात त्या तुम्हाला. साधा जो कॉन्स्टेबल आहे, नुकताच भरती झालेला आहे 12वी वगैरे पास होऊन, त्याला त्याच्या इथे काहीच नसतं, फक्त थोडं बाजूला घ्या, इकडे बाजूला घ्या. हे हा साधा कॉन्स्टेबल झाला. त्याच्या बाजूला 2 पट्ट्यावाला नाईक आला. त्याच्यानंतर हा हेड कॉन्स्टेबल झाला. अजून बाजूला घ्या, वरती चला, इकडे 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 सिंगल. हा जो आहे हा ASI, याला जमादार म्हणतात. गावाकडच्या भाषेमध्ये त्याला जमादार म्हणतात, जमादार. त्याच्यानंतर 2 पट्ट्या जो आहे तो PSI, त्याला फौजदार म्हणतात. तुम्हाला फौजदारी प्रॅक्टिस करताना हे जी काही पद आहेत ASI PSI वगैरे, त्याची सर्व इक्विव्हॅलंट मराठी शब्द आहे तुम्हाला माहितीच पाहिजेत, बरं का. हा फौजदार झाला. तिकडे आल्यानंतर हा 3 चिन्ह आणि फक्त लाल पट्टी हा झाला API झाला. थोडं डाव्या बाजूला घ्या. त्याच्यानंतर 3 स्टार आणि निळा आणि लाल रंग हा PI झाला खऱ्या अर्थाने. PI पोलीस इन्स्पेक्टरचा अख्ख्या पोलीस स्टेशनचा इन्चार्ज. पण हल्ली काय झालंय की कामाचा व्याप एवढा वाढलेला आहे, त्यामुळे एक पोलीस स्टेशनला 4 PI आहेत, पण त्यांच्याकडे ड्युटीचा बटवडा आहे. त्यांच्याकडे एकाकडे ऍडमिन आहे, एकाकडे क्राईम आहे, एकाकडे लॉ अँड ऑर्डर आणि सिनियर PI म्हणून पोस्ट आहे. तो हा सिनियर PI आणि बाकीचे त्यांना ती चिन्ह, फक्त याला सिनियर PI सर्वात जास्त अधिकार असतात. मग इथे आला तुमचा ACP आला किंवा गावाकडे आला तो DYSP आला, अशी सगळी पदे चिन्ह आहेत. ही तुम्हाला माहिती असली पाहिजे, त्यांचे हुद्दे माहिती असले पाहिजे आणि त्याचे अधिकार देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जर मुंबई पोलीस ऍक्ट तुम्ही नीट वाचलात, चांगलं नॉलेज घेतलं, तर तुम्हाला पोलीस खात्यामध्ये वावरताना कुठल्याही तऱ्हेची भीती तुम्हाला वाटणार नाही. थोडे मान वर करून तुम्ही जाऊ शकाल. जर हुज्जत घालायची वेळ आहे तर हुज्जत देखील घाला, पण ती त्यांचा मान राखून घाला. कारण आपण काही गुन्हेगार नाही. आपण गुन्हेगारासारखी भाषा अरे तुरे वगैरे वापरू शकत नाही. कॉन्स्टेबल हा काय तुमचा नोकर नाहीये, तो पब्लिक सर्वंट आहे. उद्या जर तुमच्या हातून कॉन्स्टेबलला अपशब्द गेला किंवा पोलिसाला अपशब्द गेला तर त्यांच्या सरकारी कामामध्ये व्यत्यय आणला म्हणून 353 जुना जो IPC आहे त्याच्या अन्वये तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि असे काही प्रकार घडले दुर्दैवाने. आमच्याकडे काही वकील मंडळी होती, ओव्हर स्मार्ट होती, ते पोलिसांची उज्जत घालायला लागली, त्यांच्या कामामध्ये व्यत्यय आणायला गेली, पंचनाम्यामध्ये व्यत्यय आणायला गेली, किंवा त्यांच्या विरुद्ध 353 गुन्हे दाखल झाले होते. फार महत् प्रयासाने आम्हाला त्याच्यात बेल मिळाले, मग त्यांना ते प्रकरण सलटावलं वगैरे वगैरे वगैरे. आता हे आलं महाराष्ट्र पोलीस ऍक्टच्या संदर्भामध्ये. आता परत कमिंग बॅक टू रिमांड येऊया. तर माझा एक मूलमंत्र असा जो आमच्या गुरुजींनी आम्हाला शिकवलेला होता, हेगडे सर नावाचे आमचे साहेब होते, त्यांच्यापासून आम्ही इन्स्पिरेशन घेतलं. कुठलाही रिमांड रिपोर्ट आला तर रिमांड रिपोर्टच्या अगोदर FIR ही पोलीस स्टेशनला आलेली असतेच, म्हणजे असतेच. जर पोलिसांनी FIR ओढल्या, मी तुम्हाला तर काही भाषा, काही माझे शब्द तुम्हाला थोडे विचित्र वाटतील, तुम्ही हसाल देखील. पोलिसी भाषेमध्ये FIR ओढली म्हणतात. FIR ओढली म्हणजे FIR रजिस्टर केली, लॉज्ड केली. FIR इज रेकॉर्डेड और रजिस्टर्ड. FIR ओढली का? काही ठिकाणी तुम्हाला म्हणेल FIR फाडली का म्हणतात. तुम्हाला वाटतं आपल्याला फाडणं म्हणजे कागद आपण फाडतो, तो FIR फाडणं झालं. ते FIR फाडणं, FIR ओढणं म्हणजे FIR नोंदवणं. हा सरकारी पोलिसी शब्द आहे, ते तुम्हाला आता हळूहळू असते तुमच्या ओळखीचे होतील ते.
तर FIR जी ओढलेली असते ती ओढल्यानंतर ताबडतोब तिची एक कॉपी पोलीस स्टेशनला पाठवणं हे क्रमप्राप्त आहे. जर ती पोलिसांनी पाठवली नसेल अनावधानाने किंवा फिर्यादीच्या दडपणापायी त्याच्या आमिषापोटी त्यांनी चहा पाणी त्यांचं केलं असेल, सांगितलं असेल काही कॉपी पाठवू नका जेणेकरून आरोपीच्या वकिलाला ती मिळणार नाही, असं काय प्रकार असेल तर तुम्ही त्याची मेहरबान कोर्टाकडे ताबडतोब तक्रार करा की FIR ओढून 3 दिवस झाले आणि अद्याप त्या FIR ची कॉपी ते कोर्टात उपलब्ध नाही. माझ्या पक्षकाविरुद्ध काय अलिगेशन्स आहेत, व्हॉट इज द नेचर ऑफ अलिगेशन अगेन्स्ट हिम, आय डोंट नो ॲट दिस जंक्चर. त्यामुळे मी रिमांड रिपोर्ट चालवू तरी कसा, रिमांडमध्ये आर्ग्युमेंटरी करू कसा. त्यामुळे तुमच्याकडे जेव्हा नातेवाईक येतात, आमचा हा माणूस आते, ही बाई आते वगैरे वगैरे, तेव्हा पहिले तुमचं काम असं आहे की पोलीस स्टेशनला जाऊन त्या पक्षकाराची सही घ्यायची आरोपीची. तेवढं मात्र सहकार्य पोलीस करतात. काही पोलीस म्हणतात आम्हाला एक लेखी पत्र द्या, सोबत तुमचं कोरं वकील पत्र जोडा, जेणेकरून पोलीस स्टेशनला आम्ही तुमची त्याची सही घेऊन तुम्हाला FIR देऊ शकतो. नाही जर दिली तर शेवटी कोर्टात जे त्याला पहिल्या रिमांडला आणतात तेव्हा तुम्ही 2 वकील पत्र तयार ठेवा, एक FIR साठी ठेवा आणि एक नेहमी स्पेअर असू द्या. कदाचित सेशन्सला जर जायला लागलं तर ते तुम्हाला कामाला येते. सफाईस टू से की FIR ची कॉपी तुम्हाला मिळाल्यानंतर इथे FIR ची कॉपी, इथे रिमांड रिपोर्ट तुमच्याकडे आहे. मग तुमच्याकडे त्याच्या विरुद्ध नेचर ऑफ ॲलिगेशन, त्याच्या विरुद्ध कुठले आरोप आहेत, फिर्यादीने काय आरोप केलेले आहेत ते तुम्हाला समजू शकतात आणि त्याची ग्रॅव्हिटी, त्याचं गांभीर्य जे आहे ते देखील तुम्हाला समजू शकतं. आता थोडा परत एकदा पॉज घेतो. FIR वाचताना तुम्हाला कुठल्या पोलीस स्टेशनची आहे, ती CR नंबर काय, कलम काय ओढले, फिर्यादी कोण आहे, सगळं तुम्हाला कळतं. परंतु पहिल्या पानावरती गुन्ह्याचा कालावधी म्हणून एक कॉलम आहे, गुन्ह्याचा कालावधी. तिथे तारीख अपेक्षित आहे आणि वेळ अपेक्षित आहे. फ्रॉम सो अँड सो डेट, सो अँड सो टाइम, अप टू सो अँड सो डेट, सो अँड सो टाइम. हा जो कालावधी आहे फार महत्वाचा असतो गुन्ह्याचा. आणि ज्या दिवशी FIR ओढलेली असते, नोंदवलेली असते, तो याच्यामध्ये फारच गॅप असेल, फार म्हणजे कन्सिडरेबल गॅप. माझ्याकडे काही चिटिंगचे असे गुन्हे आहेत की तिथे 2-2 वर्षानंतर फिर्यादी ओढलेले आहेत, चिटिंग आणि ब्रीच ऑफ ट्रस्ट. कदाचित त्याचं एक कारण असेल की दरम्यानच्या काळामध्ये त्यांचा पत्रव्यवहार चालू होता, नोटिशी चालू होत्या, 138 केसेस दाखल झाल्या होत्या, पण नंतर त्यांना वाटलं की बाबा चिटिंग आणि ब्रीच ऑफ ट्रस्टची फिर्याद करावी म्हणून त्यांनी फिर्याद केली. त्यामुळे बरेच वेळेला जो विलंब झाला असेल तर तो विलंबासाठी फिर्यादीमध्ये कॉलम नंबर 8 FIR दाखल करण्यास विलंब झाला असेल तर त्याची कारणे, ही कारणे नमूद करायला पाहिजेत. परंतु टेक इट फ्रॉम मी, 9 आउट ऑफ 10 केसेस मध्ये सामान्य फिर्याद देण्याला माणसाला काय माहिती नसतं की ते मी 8वा कॉलम तो भरायचं पोलिसांचं काम असतं. सामान्य माणसाला खबरी बुक म्हणजे FIR बुक, या नवीन एक शब्द तुम्हाला समजला. खबरी बुकामध्ये काय लिहायचं आणि काय नाही याचं ज्ञान सामान्य माणसाला असतं ना, आपल्याला ऍक्सेस असतो फिर्यादीला. त्यामुळे पोलिसांचीच ती जबाबदारी आहे की कॉलम नंबर 8 त्यांनी भरावा. आणि जर विलंब झाला असेल तर त्याचं कारण पोलिसांनीच हुडकायचंय आणि ते भरायचं. तर तुम्ही रिमांडमध्ये आलेला असाल आरोपीच्या वतीने तर विलंबाची कारणे नसतील लिहिलेली तर तुम्ही पॉइंट आउट करा की प्रत्यक्षात विलंब झालेला आहे, बट फॉर द रिझन बेस्ट नोन टू द कंप्लेनंट त्यांनी विलंबाची कारणं याच्यामध्ये उद्धृत केलेली नाही. तो त्याचा तुम्हाला फायदा मिळतो आणि मग बर्डन प्रॉसिक्युशन वरती जातं की ही हॅज टू जस्टिफाय वाय डिले हॅज टेकन प्लेस. आणि अगदी फ्रँकली स्पीक 376 सारखे IPCचे गुन्हे, आपण सगळ्या नवीन जुन्या भाषेमध्येच बोलूया, वी आर मोर कम्फर्टेबल. 376 सारखे बलात्काराचे गुन्हे असो किंवा 354 सारखे छेडछाडीचे गुन्हे असो, अशा प्रकरणामध्ये जर कुठली फिर्यादी बाई ही ताबडतोब फिर्याद द्यायला धजत नाही, तिला त्या शॉक मधूनच बाहेर यायला काही तास लागतात, काही दिवस लागतात. आणि फिर्याद देताना तिला या गोष्टीचा विचार करायला लागतो की जर मी आता फिर्याद दिली आणि उद्या त्याला अरेस्ट होईल, तो आरोपी नोन असो वा अननोन असो, उद्या प्रकरण मी लग्नाची आहे, 2-5 वर्षाने माझं लग्न होणार आहे, जर फिर्याद दिली तपास पूर्ण होईल, चार्जशीट जाईल आणि मी जर लग्न झाल्यानंतर जर गेले सासरी आणि जर मी लग्नाच्या अगोदरच कळवलेलं की माझ्या दुर्दैवाने माझ्यावर हा धब्बा लागलेला आहे माझ्याबद्दल, तर मग प्रचंड कळवलेलं आमच्या ओळखीत असा प्रकार घडलेला आहे. त्यामुळे पोलिसांनी तिथे विवाहितेला समन्स बजावलं नाही आणि ते मॅटर त्यांनी अक्षरशः रफादफा केलं. जर सासरच्या लोकांना त्यांनी सांगितलेलं नव्हतं की या मुलीवरती बलात्कार झाला तर ती शाळेमध्ये वगैरे असताना 16-17 वर्षाची असताना, तर हलकल्लोळ झाला असता, ते लग्न तुटलं असतं, त्याच दिवशी ती मुलगी परत आली. त्यामुळे बऱ्याच या गोष्टी लपवल्या जातात, दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे विलंब झाला असेल तर 376, 354 विलंब समजू शकतो. परंतु ते पेपर रिलेटेड डॉक्युमेंट्स आहेत, ट्रान्झॅक्शनल जे डॉक्युमेंट्स आहेत, कॉन्ट्रॅक्च्युअल जे डॉक्युमेंट्स आहेत,
दोन पार्टनरशिप मधली काही डिस्प्यूट्स आहे, त्याच्यामध्ये विश्वासघात 406, 409 किंवा तुमचं 420 चिटिंग असेल, एका पार्टनरने एका भागीदाराने दुसऱ्या पार्टनरला फसवलेलं आहे, अशा काही गोष्टी घडलेल्या असतील, तर जो विलंब घडलेला आहे तो एक्सप्लेन करणं हे जबाबदारीचं आहे. पोलिसांनी तो नमूद केला पाहिजे. त्यामुळे रिमांडला जेव्हा तुम्ही येता तर हा विलंब तुम्हाला फिर्याद वाचल्यानंतरच तुमच्या लक्षात आला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट की 2:45ला तुमच्या आरोपीला आणणार आहेत. सुदैवाने तुम्हाला एक तासभर तुम्हाला अवधी मिळालेला आहे, तुम्ही लवकर आलेला आहात कोर्टामध्ये आणि तुमच्या हातामध्ये एफ आय आर ची नक्कल मिळाली, ऑफिशियली म्हणा किंवा अनऑफिशियली म्हणा किंवा तुम्हाला वाचायला मिळाली. आमच्या गुरूंचा मंत्र असा होता की तुम्ही आरोपीचे वकील आहात, तुम्हाला रिमांडला पहिल्यांदाच उभे राहता येतील त्या आरोपीच्या बाबतीत, नॉट इन करिअर एज सच. आता तुम्ही सेटल झालेले आहात, तर एक एफ आय आर तुम्हाला मिळते, ती 3 वेळेला वाचा. 3 वेळेला वाचा, त्याच्यातनं तुम्हाला निर्णय तऱ्हेचे तुम्हाला त्यातनं रंग समजतील, त्याच्यात तुम्हाला करंट समजतील. त्याचप्रमाणे रिमांड रिपोर्ट देखील 3 वेळेला वाचा. जर त्याच्यामध्ये पोलिसांना एखादी गोष्ट हस्तगत करायची असेल की चोरी मारीचे डेकॉयटीचे पकडले, त्याने बंगल्यावरती डाका टाकलेला आणि ते जे दागिने वगैरे आहेत ते कुठेतरी शेतात पुरून ठेवलेले आहेत, उसाच्या मळ्यात पुरून ठेवलेत किंवा एखाद्या फ्लॅटच्या माळ्यावरती ठेवलेले आहेत किंवा गॅरेजमध्ये ठेवलेले आहेत एखाद्या कारमध्ये वगैरे, तर अशी रिकव्हरी जर असेल तर तिथे पोलिसांना ते हस्तगत करण्यासाठी आरोपीची कस्टडी मिळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे मला तुम्हाला थोडं सूचित केलं पाहिजे की जर 3 ते 4 दिवसाची जर PCR पोलीस कस्टडी रिमांड जर मिळाला तर तुम्ही वकील ह्या नात्याने बिलकुल नाउमेद होऊ नका. कारण सांगतो, थोडं तुम्हाला याच्यात असं पक्षकाराला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे की बाबा रे, तो पोलीस कस्टडीमध्ये आहे, तो जेलमध्ये नाहीये. पोलीस कस्टडीमध्ये तुमचा आशीर असणं किंवा त्या लोकांचा नातेवाईक असणं, म्हणजे काका, बाबा, मामा, जावई, कोणी असो, हे कधी का चांगलं, तर पोलिसांशी थोडं गोल बोलून त्यांच्याशी जरा चांगली भाषा करून जर तो PCR मध्ये असेल तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला टूथब्रश देता येतो, टूथपेस्ट देता येते, साबण देता येतो, टॉवेल देता येतात, आतले कपडे देता येतात वगैरे वगैरे, की जे तुम्हाला जेलमध्ये देणं बिलकुल शक्य नाही कोर्टाच्या आदेशाच्या शिवाय. त्यामुळे PCR मध्ये गेल्यानंतर आपल्या पक्षकारांची तोंड पडतात, अरे काय वकील आहे, तो PCR तोडू शकला नाही, अशा कॉमेंट्स येतात. त्यांचे चेहरे देखील बघण्यासारखे असतात. तुमच्याबद्दल, तुमच्या कपॅसिटी बद्दल, तुमच्या कामाच्या विश्वासार्हतेबद्दल थोडी शंका उत्पन्न होते. पण PCR जर मिळाली तर तुम्ही नाउमेद व्हायचं नाही. थोडस ते जस्टिफाय करायचा प्रयत्न करा की उलट्या ह्या गोष्टी तुम्हाला देता येतील, त्याला बोलता देखील येईल, त्याच्याशी तुम्हाला तुमच्या माणसाला कपडे देता येईल. त्यामुळे डोंट फील बॅड. जर जेलमध्ये गेला तर जेलमध्ये गेल्यानंतर तो तुम्हाला तुमची जी जेल भेट होते, वकील मुलाखत किंवा पक्षकार मुलाखत किंवा नातेवाईकाची मुलाखत असते, अक्षरशः मध्ये एक प्लास्टिकचा स्क्रीन असतो, इंटरकॉम असतो, इथे आपण बोलायचं तिथे तो बोलतो आणि इंटरकॉम वरती बोलणं होतं. आपल्याला आमने सामने काडी सुद्धा देता येत नाही, कारण बॅरियर आहे, मध्ये ग्लास आहे, प्लास्टिकची असेल किंवा काचेची असेल. त्यामुळे जेलमध्ये जाण्यापेक्षा PCR मध्ये असणं चांगलं. हे जर तुम्ही कन्व्हिन्स करू शकलात तर पक्षकाराला देखील दिलासा होईल. आणि तो काय कायमचा PCR राहणार नाही. पोलिसांना परवडत नाही आरोपीला त्यांच्या कस्टडीमध्ये ठेवणं. बरेच वेळा हे पोलीस कस्टडीमध्ये असले आरोपी आत्महत्या करतात, तर मारामारा करतात, सगळे प्रकार घडतात. आंघोळीला गेला असेल, विधी करायला गेला असेल तर पोलीस टेन्स असतात, हा बाप बाहेर येतोय कधी, तर त्यांनी गळफास लावून घेतलाय का आणखीन काय वेळापळ कृत्य केलंय, दे आर अंडर टेन्स. त्यामुळे एकदा तो JCR ला गेला की मग तुमचा आणि त्या पक्षकाराचा संबंध तुटला, त्या नातेवाईकांचा संबंध तुटला. मग JCR मध्ये गेल्यानंतर तुम्हाला बेल दाखल करायचे अधिकार प्राप्त होतात. तर जोपर्यंत त्याचं इंट्रोगेशन बाकी आहे, त्याच्याकडनं हस्तगत काही करायचंय, 27चा पंचनामा देखील व्हायची शक्यता आहे, जेणेकरून आरोपी स्वतःहून सांगतो. 2 साक्षीदारांच्या समवेत 27चा पंचनामा त्याला म्हणतात, त्याला जप्तीचा पंचनामा असं बोली भाषेमध्ये म्हणतात, की आरोपी स्वतःहून सांगतो की हा मी खून केलेला आहे, खून केलेला जो चाकू आहे किंवा पिस्तूल आहे किंवा आणखीन काय ते फलाण्या ठिकाणी मी ठेवलेलं आहे, ते तुम्हाला मी दाखवतो, चला. असं जे काही पोलीस पुढे स्वतःहून जेव्हा आरोपी विधान करतो तर ते त्याचं विधान 2 साक्षीदारांच्या समोर लिहून घेतलं जातं. फक्त सर्व मंडळी पोलिसांच्या शासकीय वाहनामध्ये बसतात आणि तो जशी दिशा सांगेल तसं ते वाहत जातं. मग बंगला असेल तर किंवा माळा असेल, शेत असेल, गॅरेज असेल, कार असेल, तिथे मध्ये रिकव्हर केलं जातं. रिकव्हर झाल्यानंतर त्या स्पॉटला देखील त्या जप्तीचा एक वेगळा पंचनामा होतो आणि सगळी पोलीस पार्टी आणि तो साक्षीदार पंच जे आहेत ते परत जातात पोलीस स्टेशनला. डायरी एंट्री होते आणि तिथे 27चा पंचनामा पूर्ण झाला. एक लक्षात घ्या, आपला आरोपी हा लवकर सुटला पाहिजे हे आपल्याला वाटणारच, कारण जर लवकर सुटला तर आपलं क्रेडिट वाढतं, आपल्याला आपली फी ताबडतोब मिळते. सगळेच पक्षकार तुम्हाला इन्स्टंट फी
तुम्ही जी काय सांगाल रिमांडची ते सगळेच देतात असं नाही, काही जण देतात, काही जण सांगतात साहेब पहिले अर्धे घ्या, मग तो रिमांड त्याचं तुटला की उरलेले देते, ते जामीन झाला तर आणखी तुम्हाला देते. त्यामुळे तुम्हाला देखील घाई असते की आपल्या माणसाला जेसीआर कधी होईल, एमसीआर ज्याला म्हणतात, आणि त्याचा बेल कधी होईल, आपल्याला घाई असते, क्वाईट नॅचरल. पण ह्या ज्या प्रक्रिया ज्या आहेत, पोलिसांचे देखील जे अधिकार आहेत की त्यांना त्यांचं जे काही कर्तव्य जे आहेत, कर्तव्य पोलिसांची काय आहे की खरा गुन्हेगार सापडला पाहिजे आणि त्याच्याबद्दल त्यांनी केलेल्या गुन्ह्याचा जो त्याचा कार्यभाग जो आहे, हिज ऍक्ट वाईल कमिशन ऑफ ऑफेन्स, तो ऍक्ट करताना, तो गुन्हा करताना ज्या ज्या काही पुराव्याच्या ज्या गोष्टी उपलब्ध होण्यासारख्या आहेत त्या गोळ्या करण्याचा पोलिसांना पूर्ण अधिकार आहे. तो तुम्ही मी कोणीही नाकारू शकत नाही. बिलकुल यू कॉन्ट डिनाय. Police have every right to carry out the investigation the manner in which it has been contemplated under the law. फक्त त्याच्यासाठी त्यांनी मारझोड करू नये वगैरे काही मार्गदर्शक तत्व आहेत, तिथं पाळीच पाहिजे, त्याबद्दल काही वाद नाही. पण हे सगळं झालं, एमसीआर ला गेला, तुमचा बेल अर्ज आला, मॅजिस्ट्रेट कोर्टात बेल अर्ज आला, कारण तो जो खटला जो आहे तो मॅजिस्ट्रेट ट्रायबल आहे. आणि तुमच्यापैकी ज्यांच्याकडे आता जे 3 वर्षाच्या किंवा 2 वर्षाच्या पलीकडची ज्यांची प्रॅक्टिस आहे, त्यांच्याकडे जर जुनं सीआरपीसी आता असेल, भले आता नसेल तर नंतर असेल, तर ते सीआरपीसी लक्षात घ्या. बऱ्याचशा लोकांना अजून माहिती नाहीये हे जुनं सीआरपीसी आहे, म्हणजे बीएनएस अस्तित्वात यायच्या अगोदरचं. तर मी नेहमी माझी आता जी काही लेक्चर होतात सगळ्यांना सांगतो, सगळं तुमचं सीआरपीसी उभं आहे, उभं. परंतु ह्याच्यातली ही जी क्लासिफिकेशन ऑफ ऑफेन्स म्हणून जो काही प्रकार आहे, ती सगळी आडवी पानं आहेत, आडवी. आता ती आडवी अशासाठी आहेत की त्याच्यामध्ये भरपूर कॉलम आहेत, विविध कॉलम आहेत. त्या कॉलमाखाली कुठल्या प्रकारे, म्हणजे कुठला गुन्हा आहे, त्याचा कलम किती, त्या गुन्ह्याची व्याख्या काय, त्याच्यानंतर त्याला सजा किती आहे, तो दखलपात्र आहे का अदखलपात्र आहे, बेलेबल आहे का नॉन बेलेबल आहे, आणि कोणत्या साहेबापुढे तो चालणार आहे, असं सगळं 7 आडवे त्याचे कॉलम दिलेले आहेत. तर हे पाहिल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये कळतं की आपला जो माणूस आहे त्याचा खटला जर उद्या जर चार्जशीट गेली तर ती चार्जशीट कुठल्या साहेबापुढे जाईल, तो मॅजिस्ट्रेट दर्जाचा असेल का सत्र न्यायालयाचा दर्जाचा असेल, आणि त्यानुसार तो बेलेबल नॉन बेलेबल क्वांटम ऑफ ऑफेन्सच्या अनुषंगाने त्याचं बेलचं सगळं भवितव्य ठरतं. सांगायचा मुद्दा असा की काही गोष्टी मॅजिस्ट्रेट साहेबापुढेच चालणाऱ्या असतात, कारण तिथे खटला चालणार आहे, तर त्याचा बेल अर्ज तिथेच होणार आहे. आणि बहुसंख्य सध्या माझं जे काही आमचं जे काही रिसर्च चालू असतं, असे आम्हाला प्रकार कळलेले आहेत की एखाद्या गुन्ह्यामध्ये 7 सालची सजा आहे, पण तो बिचारा आरोपी उत्तर प्रदेशचा आहे, बिहारचा आहे, परराज्यामधला आहे किंवा महाराष्ट्रातल्या रिमोट कॉर्नर मधला आहे. तो चोरीच्या उद्देशाने त्याला जगायचं आहे, मुलीचं लग्न लावायचं म्हणतो. इथे डोंबिवलीमध्ये एक चोर पकडला पहाटे 4 वाजता, त्याला पकडला, तुम्हाला साहब मैं क्या करूं, मेरे बेटी का शादी है, उसके लिए पैसा चाहिए, इसलिए मैं यूपी छोड़ के यहाँ चोरी करने के लिए आया. लोकांपण खरोखर दया लिखा, त्याला मारावा का पोलीस ताब्यात द्या, शेवटी दिला. कारण नंतर म्हणजे बाकीचे त्यांनी केलेले गुन्हे उघडकीस येतील या हिशोबाने फिर्याद ओढली त्याच्याविरुद्ध वगैरे वगैरे. सांगायचं दुसरं काय की बऱ्याच आरोपींना जामीनदार मिळत नाहीत, आणि ही वस्तुस्थिती आहे. आणि कधी कधी असे काही ऑफेन्सेस आहेत की त्याच्यामध्ये घरचे लोक, एखाद्याचा मुलगा आतमध्ये रेपच्या 376 खाली, एखाद्याचा नातेवाईक आतमध्ये, तर अशा वेळेला 376 वगैरे सारख्या गुन्ह्यामध्ये नातेवाईक सुद्धा जामिनासाठी प्रयत्न केले नाहीत. तू तुझ्या कर्माची फळं भोग आणि राह आतमध्ये, म्हणून असे लोक जेलमध्ये सडतात. आणि जी काही प्रिस्क्राईब पनिशमेंट जी आहे सीआरपीसी आयपीसी नुसार पनिशमेंट सगळं आयपीसी खाली, त्याच्या अर्ध्याच्याही अधिक ते लोक आज जेलमध्ये आहेत, कारण त्यांना जामीनदार मिळत नाही, की त्यांचे जामीन अर्ज रद्द, म्हणजे जामीन कागदावर मिळालेला आहे पण जामीनदार मिळत नाही त्यांना. आणखी नाना उपलब्ध जे काही जामीनदार मिळतात त्यांच्या कागदांमध्ये काही कमी असतात, म्हणून तो रिजेक्ट होतो त्यांचा जामीनदार शुअरिटी. तर अशा वेळेला 436A मध्ये 436A जुना सीआरपीसी त्याचा इक्विव्हलंट आहे तो बघा. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की जर तो अर्ध्या अधिक काळात शिक्षा भोगत असेल फ्रॉम द प्रिस्क्राईब पनिशमेंट, तर त्याच्याबद्दल पुरावा काय आहे ही गोष्ट आली त्या बाजूला राहिली, त्याला पहिले सोडा, बिकॉज ही हॅज अंडरगोन 50% ऑफ हिज पनिशमेंट, त्यामुळे ही इज डेफिनेटली एंटायटल्ड फॉर द ग्रँट ऑफ बेल. बरेच वेळेला तुमच्याकडे जेव्हा असं प्रकरण येईल की चार्जशीट आलेली आहे, अगोदरच्या वकिलांनी काम काही नीट चालवलं नाहीये, त्यामुळे तुमच्याकडे ती जबाबदारी आहे, तर पहिले तुम्ही बघा तू जेसी मध्ये कधी गेलेला आहे, की त्याला अटक कधी झाली, तेव्हापासूनची वर्ष मोजा, त्या हिशोबाने तुम्हाला 436A खाली त्यांना जामिनाखाली काढता येईल. परंतु क्वांटम ऑफ पनिशमेंट ही 7 वर्षाच्या पेक्षा जास्त आहे, 10 आहे, 14 आहे आणि लाईफ आहे.
अशा वेळेला ते बेल अर्ज जे आहेत ते सत्र न्यायालयामध्ये जाणार. आणि एक आणखीन एक तुम्हाला मगाशी सांगितलं की रिमांड मिळाला, पीसीआर वगैरे, तुम्ही नाउमेद होऊ नका. तसंच सत्र न्यायालयाच्या बाबतीत सुद्धा सांगतो तुम्हाला, पक्षकार येतील की समजा त्यांनी अगोदरच्या एका वकील अ ला गाठलं, तुम्ही ब आहात, त्या वकिलाला रिमांड तोडता आलं नाही. 2-3 वेळेला पीसी वाढत वाढत गेली, 9 दिवस 10 दिवस गेले आणि ते नातेवाईक नाराज झाले. ते म्हणाले आता आपण बेलला नवीन वकील लावू. पण तुमच्याकडे ते सेकंड लॉयर म्हणून जर आले तुमच्याकडे, तर त्यावेळेला देखील याविषयी खबरदारी घ्या की जर 376 रेप, डेकॉइटी 395, रॉबरी 392, फसवणूक किंवा फोर्जरी रिलेटेड ऑफेन्स की ज्याच्यात 10 वर्षापेक्षा जास्त सजा किंवा लाईफ आहे, असे जे जे गंभीर गुन्हे आहेत की ज्याच्यामध्ये 10च्या वरती शिक्षा आहे, अशा गुन्ह्यामध्ये थोडी पक्षकारांच्या मनाची तयारी करा की या अशा प्रकरणामध्ये दोषारोप पत्र आल्याशिवाय कोर्ट तुम्हाला तुमच्या माणसाला जामीन देणार नाही. कारण दोषारोप म्हणजे शेवटी काय, इट इज अ कलेक्शन ऑफ एव्हिडन्स गॅदर्ड बाय द पोलीस. त्यामुळे पोलिसांना पुरावा गोळा करण्यासाठी जास्तीत जास्त काळ उपलब्ध कायदा करून देतो. आणि ज्याच्यामध्ये 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे, त्याच्यामध्ये 60 दिवसापर्यंत पोलिसांना दोषारोप पत्र दाखल करायची मुभा आहे. जर ते करू शकले नाही तर 61व्या दिवशी तुम्हाला जुन्या 167(2) नुसार तुम्हाला डिफॉल्ट बेलचा अर्ज करता येतो. तुम्ही फक्त एवढंच लिहायचं की या तारखेचा गुन्हा आहे, या तारखेला त्याला अटक झाली, या तारखेला त्याला जेसीआर किंवा एमसीआर झाली आणि आजचा अमुक अमुक दिवस आहे, आजचा दिवस नंबर 61 आहे. समजा सेकंड सॅटर्डेला 61 आला, रविवारला 62 आला, मग तुम्ही सोमवारला तो अर्ज करणार 63व्या दिवशी. 61व्या दिवशी हा झाला, आज 63वा आहे, त्याला डिफॉल्ट बेल द्यावा. अशा वेळेला डिफॉल्ट बेल देणं हे कोर्टाला क्रमप्राप्त आहे. आणि जर 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असेल आणि 90 दिवसात जर चार्जशीट आली असेल, इन्क्लुडिंग द ऑफेन्सेस लाईक मर्डर, रेप, अटेम्प्टेड रेप, डेकॉइटी एटसेट्रा एटसेट्रा, की ज्याच्यात 7च्या वर शिक्षा आहे, आणि जर 90व्या दिवशी दोषारोप पत्र आलं नाही तर तुम्हाला 91व्या दिवशी तुम्हाला डिफॉल्ट बेलचा अर्ज करायचा अधिकार आहे. त्यामुळे थोडीशी पक्षकारांच्या मनाची तयारी करायची की ज्याच्यामध्ये मोठी सजा आहे आणि ज्याच्यामध्ये 9 आउट ऑफ 10 केसेस मध्ये कुठलाही सत्र न्यायाधीश हा चार्जशीट दोषारोप पत्र आल्याशिवाय बेल द्यायला राजी नसतो. तिथे पक्षकारांच्या मनाची तयारी करणं, त्यांना अगोदर सेन्सिटाईज करणं की बाबा अशी दाट शक्यता आहे कोर्ट देणार नाही, त्यामुळे तुम्ही भलत्या अपेक्षा ठेवू नका, नाहीतर मग भ्रमाचा भोपळा फुटला तर तुम्ही आम्हाला दोष द्या. तुम्हाला आम्ही पहिलेच त्यांना जागरूक करून ठेवतो किंवा असं होणार, गंभीर ऑफेन्स आहे, कोर्ट देणार नाही, चार्जशीट आल्यानंतर लागलीच कोर्ट सुनावणीला घेईल. त्यामुळे अशा वेळेला तुम्ही बेल अर्ज करा, असा किती पक्षकारांनी आग्रह धरला तरी त्या आग्रहाला बळी पडू नका. तुम्हाला कदाचित वाटेल की तुमच्याकडनं पक्षकार जाईल, परंतु समजा गृहीत धरा गेला तो पक्षकार आणि तिसऱ्याच तुम्ही बी चे सी कडे जर गेले, तिसऱ्या वकिलाकडे गेले पक्षकार आणि त्यांनी हा मी करून देतो, माझी ओळख आहे, सेटिंग करू, हे करू, ते करू, भाऊसाहेब माझ्या ओळखीचा आहे, ब्ला ब्ला ब्ला, असं जर बोलला आणि जर त्यांनी अर्ज केला आणि तो जो रिजेक्ट झाला तर मग तेच पक्षकार म्हणतील अरे या वकिलाने आपल्याला सांगितलं ते खरं सांगितलं आणि या सीने तुम्हाला मिसलीड केलं, कारण त्यांनी पैशाच्या आमिषाने त्याला सांगितलं हो मी करून देतो वगैरे वगैरे वगैरे, अशा गोष्टी झाल्या. त्यामुळे यू हॅव टू सेन्सिटाइज देम. सिरियस ऑफेन्स मध्ये दोषारोप पत्र झाल्याशिवाय बेल हा काही होणार नाही. असं जर सांगितलं, उद्या तुम्ही खरे ठराल, तुमच्याबद्दलची जी इज्जत आहे पक्षकाराच्या नातेवाईकांच्या, कारण पक्षकार आतमध्ये यू नो कम्युनिकेशन, जोवर तुम्ही प्रत्यक्ष जेलला जाऊन त्याला भेटत. ओके, आता आपण बेलवरनं आपण जाऊया पुरावा गोळा झाला. पुरावा सगळा आयोच्या टेबलावरती आहे, फिर्याद आहे, साक्षीदाराची 161 टिपणं आहेत, रिकव्हरी पंचनामे आहेत, सगळ्या तऱ्हेचे मेडिकल रिपोर्ट्स आहेत, रेप वगैरे सारख्या ऑफेन्सेस मध्ये, मर्डर मध्ये जिथे रक्त तपासायचे, वीर्य तपासायचे, फोरेन्सिक्सचे देखील एव्हिडन्स सगळे आहेत. ते सगळे एव्हिडन्स आले, पुरावे आले की त्या एव्हिडन्सचं कंपायलेशन, त्याचं सगळे बांधणी हा आयोग करतो आणि दोषारोप पत्र जे आहे ते पहिले मॅजिस्ट्रेट कोर्टाकडे देतो. मॅजिस्ट्रेट बघतो याच्यामध्ये कुठली कलम आहेत, या कलमामध्ये 7 वर्षाच्या वरची जर शिक्षा असेल तर ते प्रकरण मी काय माझ्याकडे ठेवू शकत नाही, मला ते वरती सत्र न्यायालयाकडे वर्ग केलं पाहिजे. त्याला कमिटल म्हणतात. ते कमिटल प्रोसिडिंग झालं की मग ते वरती सत्र न्यायालयामध्ये जातं आणि मग सत्र न्यायालयामध्ये त्याला सेशन्स केस नंबर पडतो. आता परत इथे पॉज घेतो. सगळं जे तुम्हाला सांगितलं ते मी आयपीसीच्या अनुषंगाने सांगितलं, भारतीय दंड संहिता. परंतु जे काही वेगळे कायदे, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट, अॅट्रॉसिटीज ऍक्ट आहे,
NDPS ऍक्ट आहे, पिटा सारखा कायदा आहे, मकोका सारखा कायदा आहे, NIA सारखा कायदा आहे. हे जे स्पेशल ऍक्ट्स आहेत त्या स्पेशल ऍक्ट्स मध्ये विशेष कायद्यामध्ये त्या विशेष कायद्याच्या अंतर्गत सत्र न्यायालयाला स्पेशल कोर्ट म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे एखाद्या प्रकरणामध्ये आता काल बॉम्बलाचा तो आरोपी आणला तहाबूर राणाला आणला, तर त्याला काही दिल्लीच्या मॅजिस्ट्रेटकडे नाही नेलं, तिथला जे स्पेशल कोर्ट NIA आहे त्याच्या पुढे नेला, कारण त्या स्पेशल कोर्टला रिमांडचे अधिकार दिलेले आहे. त्यामुळे तिथे त्याची हजेरी होणार होती. स्पेशल कोर्ट ऍक्ट्स ऍज अ ओरिजिनल मॅजिस्ट्रेट कोर्ट. तेच त्याला PCR देणार, मग नंतर MCR मध्ये टाकणार, त्याचा जामीन अर्ज सुनवाई करणार त्याची, आणि मग त्याची ट्रायल देखील त्यांच्याच पुढे होणार. तर इथे मात्र स्पेशल कोर्टापुढे जे निवान देतात, स्पेशल कोर्टाचे रूल्स आहेत. स्पेशल कोर्ट म्हटलं की जो आपल्याकडे मॅजिस्ट्रेट कोर्टात किंवा नेहमीच्या सत्रालयामध्ये जो सरकारी वकिलांचा जो APP असतो तो नसतो, तिथे स्पेशल PPची नेमणूक असते, विशेष सरकारी वकील म्हणून. त्या कायद्याअंतर्गत त्यांचं नोटिफिकेशन निघतं आणि त्याच्या अन्वये त्यांना अधिकार मिळतात आणि मग ते प्रॉसिक्युशनच्या वतीने ते तिथे हजर राहतात. ओके, आता सत्र न्यायालयामध्ये आलात तुम्ही, विशेष कोर्टापुढे आलात, त्यांचे देखील नियम थोडेसे कार्यपद्धतीचे वेगळे आहेत. त्या कायद्या अंतर्गत ज्या जामिनाच्या तरतुदी आहेत त्याच्यानुसार कोर्ट निर्णय घेणार आणि मग जामीन तिथे मिळणार. आणि चार्जशीट आलेली असेल तर कोर्टाचं जामीन द्यायची जे काम आहे ते सुकर होतं, कारण सगळा पुरावा कोर्टापुढे आलेला असतो चार्जशीटच्या माध्यमातून, दोषारोप पत्राच्या माध्यमातून, आणि कोर्टाला कल्पना येते की याच्यामध्ये कितपत तथ्य आहे आणि कितपत नाहीये. आता परत एकदा पॉज घेतो. एक लक्षात घ्या, मला सांगायला शरम हा शब्द वापरत नाही, पण मला दुःख होतं. मी भरपूर पोलिसांचं ट्रेनिंग केलेलं आहे. जर विदर्भ सोडला तर महाराष्ट्रातले किमान 20 जिल्हे मी हिंडलेलो आहे 20 वर्षापूर्वी. 10 नंतर बंद केलं. परंतु पोलीस हे दे आर नेव्हर वेल ट्रेंड. त्याच्याबद्दल मी खुद्द पोलिसांना दोष नाही देणार, तर ज्या यंत्रणेमध्ये ते काम करतात त्या यंत्रणेकडे अद्यापही चांगले पोलीस निर्माण करण्याची यंत्रणा नाही, चांगले प्रोफेसर्स किंवा तिथे अध्यापक नाहीत. आणि मी काही असे इन्स्पेक्टर पाहिलेत की ज्यांच्या आता रिटायरमेंटची वेळ आली तरी देखील त्यांना चांगली अद्यापही ओढता येत नाही. त्यांच्याच भाषेत सांगतो, चांगली फिर्याद ते अद्यापही ओढू शकत नाही. जे महत्वाचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत, एक लक्षात घ्या, फिर्याद ही फार लंबी चौडी असता कामा नये. फिर्याद म्हणजे महाभारत किंवा रामायण नव्हे. फिर्याद म्हणजे 10-12 पानाची फिर्याद ओढली असं नाही. 2 ते 3 पानं खूप झाली, पण महत्वाचे इन्ग्रेडियंट्स आले पाहिजेत. आणि लक्षात घ्या की फिर्याद देणारी जी व्यक्ती आहे ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, कुठेतरी त्याला स्वतःला किंवा त्याच्या नातेवाईकाला इजा पोहोचलेली आहे, की त्याचा फ्रॉड झालेला आहे, बलात्कार झालाय, रेप झाला किंवा मर्डर झाला, अटेम्प्टेड मर्डर झालेला आहे, त्याची फिर्याद देतांची मानसिकता ही थोडीशी समजून घेत होती. त्यामुळे ती फिर्याद देताना अनावधानाने बऱ्याचशा गोष्टी राहून जातात, कधी कधी महत्वाच्या गोष्टी राहून जातात, घडतंच. मग त्या वातावरणात असतो, दुःखात असतो, हादरलेला असतो, भ्रमिष्ट झालेला असतो, त्याला कळत नाही मी काय सांगू आणि काय नको. ह्या तो ही नॉट ही लेम आहे, मी किती राखून सांगितलं पाहिजे किती नाही पाहिजे त्याला कळत नाही. मग पोलीस जे तपास घेतात तर त्यांच्या लक्षात आले ही गोष्ट आलेली नाही, ही गोष्ट आलेली नाही, मग त्यांचा पुरवणी जबाब घेतात फिर्यादीचा. त्यामुळे हे सर्व करत असताना पोलिसांकडनं कळत नकळत महत्वाचे जे पुरावे आहेत ते राहतात, किंवा महत्वाचे पुरावे जरी गोळा केले तरी त्याच्यात जी स्पष्टता पाहिजे ती स्पष्टता असत नाही. आणि नेमकं हेच तुम्ही आरोपीचे वकील, डिफेन्स लॉयर या हिशोबाने त्याच्यामध्ये जे ठिगळ आहेत किंवा जे होल्स आहेत, त्या लूपहोल्स तुम्हाला आणि जेवढी तुम्ही लूपहोल्स हुडकाल तेवढा तुमचा ॲक्विटल मिळायचा आरोपीची शक्यता दाट आहे. म्हणून प्रॉसिक्युशनचं नेमकं उलटं काम असतं. जो काही पुरावा गोळा झालेला आहे, प्रॉसिक्युटर नेहमी असं म्हणतो की प्रॉसिक्युशन हॅज सक्सेडेड इन कनेक्टिंग डॉट्स. ही घटना, त्याच्या पुढची घटना, त्याच्या पुढची घटना, सगळ्या आम्ही घटना एकमेकाला व्यवस्थित जोडलेल्या आहेत. वी हॅव कनेक्टेड द डॉट्स अँड देअरफॉर दिस इज अ फिट केस फॉर द सेंटेन्सिंग ऑफ द अक्यूज्ड. आरोपीला शिक्षा देण्या इतपत योग्य तो पुरावा गोळा झालेला आहे. पण हे वाक्य तो कधी म्हणणार, या सगळे साक्षी पुरावे होतील तेव्हा.
बेलच्या यायला तो आता म्हणेलच असं नाही म्हटलं तरी त्याला काय अर्थ नाही होणार, कारण एव्हरीथिंग इज रिक्वायर्ड टू बी टेस्टेड. कधी कधी आरोपीचे कबुली जबाब देखील असतात. स्पेशल ऍक्ट मध्ये जशी तरतूद आहे, बकुकामध्ये आरोपी स्वतःहून कबुली देऊ शकतो. त्याला सांगितलं जातं की कबुली तुझ्या विरोधात वापरली जाईल, तर ते म्हणतात मी प्ली बार्गेनिंग आहे, प्ली बार्गेनिंग मध्ये तो गुन्हाच कबूल करून टाकतो. म्हणून त्याला जी प्रिस्क्राईब शिक्षा आहे त्याच्यामध्ये त्याने निगोशिएशन करतो तो प्रॉसिक्युशनशी, कोर्टाशी. आणि जी 10 वर्षाची शिक्षा आहे ती 7 वरती येऊन जमते. तो म्हणतो 10 वर्षात राहण्यापेक्षा 7 वर्षांतरी मी बाहेर येईल वगैरे वगैरे. त्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं की कनेक्टिंग डॉट्स हे पोलिसांकडनं नीट जुळवले जात नाहीत. प्रॉसिक्युटरला म्हणणं भाग आहे, तो सरकारी नोकर आहे, पोलिसांचा अधिकृतरित्या वकील आहे, त्यामुळे त्याला म्हणणं भाग आहे. पण त्याचं म्हणणं जर तुम्हाला खोडून काढायचं असेल तर ते तुम्हाला कनेक्टिंग डॉट तोडता आले पाहिजेत. आणि जेणेकरून कोर्टाच्या मनामध्ये असा संभ्रम तुम्हाला निर्माण करता आला पाहिजे की ठोस पुरावा किंवा सबळ पुरावा हे पोलीस गोळा करू शकलेले नाहीत. त्यामुळे जी बेनिफिट ऑफ डाऊटची जी संकल्पना आहे, त्या बेनिफिट ऑफ डाऊट खाली त्या आरोपीला कोर्ट मोकळं करू शकतो. कुठल्याही तऱ्हेचा त्याच्यावरती ठपका न ठेवता तो बाइज्जत बरी होतो. हिंदी भाषेमध्ये आपण सिनेमात बघतो, आपको बाइज्जत बरी कर दिया है, तो बाइज्जत बरी होतो, त्याची इज्जत वाचते. त्यामुळे ही जी संकल्पना आहे ही रिमांड, रिमांड नंतर जामीन, जामिनानंतर खटला चालवणं, खटला चालवण्यानंतर सुद्धा 313चं स्टेटमेंट. आता तुम्ही आरोपीचे वकील आहात, आरोपीच्या वकिलाला एक महत्वाची गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की ज्या संपूर्ण पुरावा, साक्षीदार पुरावे होतात, शेवटचा आयोग तपासला जातो. मग जो काही गोळा झालेला पुरावा आहे तो सर्व गोळा झालेला पुरावा न्यायाधीश आरोपीला वाचून दाखवतो. साक्षीदार क्रमांक 1 असं म्हणतो, या दिवशी अमुक वाजता, इतके वाजता, रात्री 2 वाजता तुम्ही अमक्याच्या बंगल्यामध्ये घुसले. मग दुसरा साक्षीदार असं सांगतो की तुमच्याकडे तेव्हा शस्त्रास्त्र होते. मग असं पुरावा गोळा झालेला आहे की तुम्ही त्या बंगल्याचा कुलूप तोडलं. मग असा पुरावा गोळा झालेला आहे की त्या बंगल्यातले तुम्ही चीज वस्तू, सोने, दागिने, व्हाईट गुड्स वगैरे तुम्ही पळवली. मग असा पुरावा गोळा झालेला आहे की ती तुम्ही सगळी जंगलात लपवलीत, बंगल्यात लपवलीत, गाडीत लपवलीत वगैरे वगैरे. मग असा पुरावा गोळा झालेला आहे की 27 खाली पंचनाम्यामध्ये तुमच्या असे तुम्ही तो काढून दिलेला आहे वगैरे वगैरे. अशा सगळ्या गोष्टी तिथे येतात. ह्या सर्व जो तुमच्याबद्दल जो पुरावा गोळा झालेला आहे त्याबद्दल तुमचं म्हणणं काय? आरोपीला देखील म्हणणं सांगायची. ही इज गिवन ॲडिक्वेट अपॉर्च्युनिटी टू एक्सप्लेन the nature of allegations or nature of rather evidence that is laid before the court or that has come on record during the cross examination. त्याला संपूर्ण संधी दिली जाते. परंतु आपल्याला माहिती आहे, आपण काही जणांनी काही खटले चालवले असतील तर जेव्हा जज त्याला 313 खाली विचारतो असं झालंय असं झालं, तर फक्त हे खोटं आहे, खोटं आहे, खोटं आहे, खोटं आहे एवढंच म्हणतो. मला माहिती नाही, मला माहिती नाही, मला माहिती एवढं फक्त म्हणतो. त्याच्यापुढे काहीही तो म्हणत. परंतु सर्वात शेवटचे जे 2 महत्वाचे प्रश्न असतात ते फार महत्वाचे असतात. मी तर सेकंड लास्ट म्हणतो, सेकंड लास्ट. टोटल 15 प्रश्न असतील तर 14वा प्रश्न फार महत्वाचा. त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, 313चं जे आरोपीचं जे स्टेटमेंट असतं ते काही शपथेवरती नसतं. ते शपथेवरती नसल्यामुळे ते संपूर्ण ग्राह्य धरलं जाईल असं नाही. नवीन जी सर्वोच्च न्यायालयाचे ठोकताळे आलेले त्याच्यामध्ये सम क्रेडेन्स कॅन बी गिवन टू 313 स्टेटमेंट्स मेड बाय द अॅक्युज असं आलेलं आहे. पण ते काही शपथेवरती नाही. त्यामुळे जे सेकंड लास्ट जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं तर सेकंड लास्ट प्रश्नाला शेवटून दुसऱ्या त्याला भरपूर बॅटिंग करायची संधी असते. त्याला जे काय घडलेलं आहे, जो काय त्याचा सहभाग असेल, जे काय एव्हरीथिंग इज एंटायटल्ड टू टेल बिफोर द कोर्ट बिकॉज इट इज नॉट ऑन ओथ. इट विल कम ऑन द रेकॉर्ड बट इट इज नॉट ऑन ओथ. ते सांगणं फार गरजेचं असतं कारण पुढे त्याचा अपिलामध्ये फायदा होतो. आणि मग सर्वात शेवटचा प्रश्न, मग तुला याच्याबद्दल काय सांगायचं? मग तो एकच वाक्य बोलतोय, सगळं खोटा केस माझ्या विरुद्ध टाकलेली आहे, हे सगळं कुभांड आहे माझ्या. दॅट इज द लास्ट क्वेश्चन. स्टिरियोटाइप उत्तर अगोदरची स्टिरियोटाइप. सेकंड लास्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे एक लक्षात घ्या की हल्ली सुदैवाने कोर्टामध्ये अशा फॅसिलिटीज उपलब्ध आहेत की साक्षी पुरावे झाल्यानंतर जर तुमच्याकडे हा जर पेन ड्राईव्ह उपलब्ध असेल तर ह्या पेन ड्राईव्ह तुम्ही त्या स्टेनोग्राफरला द्यायचा कोर्टाचा आणि जो काही गोळा झालेला पुरावा आहे आपल्या आशिरा विरुद्ध तो तुम्हाला याच्यामध्ये मिळतो
कोर्टाला सरळ सांगायचं, आत्ताच मी पेनड्राईव्ह वरती उतरवलेला आहे, लेट मी स्टडी, गिव्ह मी 2-3 डेज, आणखीन काही आठवड्यावर द्या, मग 313च्या स्टेटमेंटला आपण आरोपीचे स्टेटमेंट घेऊ, जेणेकरून तुम्हाला जो काही साक्षी पुरावा गोळा झालेला आहे त्याच्याबद्दल पक्षकाराला तुम्हाला सूचना देता येतात. अमक्याला अशा प्रश्नाला हे बोल, तशा प्रश्नाला हे बोल, ही तुम्हाला मोठी मुभा असते. आणि ते झाल्यानंतर आर्ग्युमेंट्स असतात, युक्तिवाद असतो. तो युक्तिवाद फार महत्वाचा. पहिले सरकारी वकील सांगणार असा गुन्हा घडला, असा रिपोर्ट झाला, अशी फिर्याद ओढली, असा पुरावा गोळा झाला, अशी चार्जशीट दाखल झाली, साक्षीदारांनी हे सांगितलंय, वगैरे वगैरे वगैरे. त्याच्या प्रत्येक मुद्द्याला खंडन करायची जबाबदारी ही तुमची आहे ऍज अ डिफेन्स लॉयर. त्यामुळे आर्ग्युमेंट करताना तुम्ही जे जे काही आर्ग्युमेंट कराल, तुमचा कलिग असेल, सहकारी असेल, ज्युनियर असेल, वगैरे वगैरे, किंवा तुम्ही स्वतः आर्ग्युमेंटचे मुद्दे म्हणून लिहा, ते पूर्ण वाक्य नको, मुद्दे म्हणून लिहा. आणि कोर्टाला एवढंच सांगा, साहेब हे माझं आर्ग्युमेंट झालं, ओरल आर्ग्युमेंट झालं, मला 2 दिवस द्या, मी तुम्हाला रिटर्न आर्ग्युमेंट पण देतो, इन्क्लुडिंग द केस लॉस विच आय एम रिलाइंग अपॉन. रिटर्न आर्ग्युमेंटचा तुम्ही आग्रह अशासाठी धरा की शेवटी न्यायाधीश हा देखील माणूस आहे, तो काही कॉम्प्युटर नाही, कॉम्प्युटर. रोज त्याच्या पुढे भरपूर खटले चालतात, भरपूर खटल्यामध्ये भरपूर साक्षीदार जबाब देतात, प्रतिप्रश्न आरोपीच्या वकिलाकडनं येतात, त्याच्या या स्टोरेज कॅपॅसिटीला काहीतरी मर्यादा आहे. त्यामुळे तुमची केस, तुमच्या प्रकरणामध्ये न्यायनिवाडा द्यायचा असतो, जजमेंट द्यायचं असतं. कदाचित जे काही सरकारी पक्षाने सांगितलेलं आहे, जे काही आपण सांगितलेलं आहे, ते सगळ्याचं रिकलेक्शन होऊन क्रोनॉलॉजिकल त्याला लक्षात राहील याची शाश्वती नसते. इज अ ह्युमन बिंग, यू कॅन फॉरगेट. भले ते आपण आर्ग्युमेंट करताना नोटिंग करतात, पण ते सुद्धा जुजबी ते करत असतात, शब्द काय काय लिहितात, पूर्ण वाक्याच्या वाक्य काय लिहित नाही. त्यामुळे 2-3 दिवसानंतर तुम्ही रिटर्न आर्ग्युमेंट द्या. रिटर्न आर्ग्युमेंट देताना, लेखी युक्तिवाद देताना त्याच्यामध्ये केस लॉज असतील तर ते केस लॉज जोडा, त्याची वेगळी इंडेक्स बनवा, आणि त्या केस लॉचे आणि तुमच्या रिटर्न आर्ग्युमेंटची परत निदान 1 दिवस का होईना सरकारी वकिलाला ऍडव्हान्स मध्ये पीपी ऑफिसला जाऊन टेंडर करा, त्याची एक्नॉलेजमेंट घ्या, थप्पा मारून घ्या किंवा मिळाली तर, जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी प्रकरण येईल रिटर्न आर्ग्युमेंट द्यायला. किंवा सरकारी वकील म्हणणार मला कालच रात्री मिळालं, मला आता देतात 10 मिनिटापूर्वी आणि मला म्हणतात तुमचं कुठे रिटर्न आर्ग्युमेंट. असं व्हायला नको. यू शुड ऑल्सो गिव्ह एन ॲडिक्वेट ऑपॉर्च्युनिटी, कारण सरकारचा तो शेवटी प्रतिनिधी आहे, ही हॅज टू बी रिस्पेक्टेड. त्याची पोस्ट आहे, त्यासाठी त्याला पगार मिळतोय, त्यासाठी त्याला काही मानधन आहे, त्याला मान आहे, सन्मान आहे, वगैरे वगैरे. तर त्याला त्याची कर्तव्य जी काही ड्युटी आहे ती त्याला निभावू देते. आणि मग रिटर्न आर्ग्युमेंट कपल्ड विथ तुमचं जजमेंट्स ही जर कोर्टापुढे असेल तर कोर्टाला रिकलेक्शन ऑफ फॅक्ट्स करायला सोपं पडतं, आणि त्या हिशोबाने न्यायनिवाडा आरोपीचा बद्दल गुन्हा शाबित झालेला आहे का नाही किंवा नाही शाबित झालेला आहे कळत. तुमच्यापैकी जर चांगले जर रोज वर्तमानपत्र वाचणारे असतील तर अश्विनी बिंदे नावाची एक एपीआय महिला होती, तिच्याच जेंट्स कलिगने तिचा खून केला, तिचे तुकडे बॅगेमध्ये भरले आणि ते वसईच्या खाडीमध्ये टाकले. कालच्या पेपरला बातमी, काल पनवेल कोर्टामध्ये प्रकरण होतं. आज सर्व मुंबईतल्या वर्तमानपत्रात ही माहिती आहे की दोषी तर त्या त्या आरोपीला दोषी जाहीर करण्यात आलेलंच आहे, त्याच्याबद्दल काय नाही. पण क्वांटम ऑफ पनिशमेंट जे आहे ते क्वांटम ऑफ पनिशमेंट ते 21 तारखेला सुनावणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, हे तुमचं आर्ग्युमेंट होतं, रिटर्न आर्ग्युमेंट होतो, केसला येतो, आणि जे जजमेंट डे असतो त्या जजमेंट डेला बरेच वेळेला असं होतं, मोठं प्रकरण असेल तर न्यायाधीश फक्त दोषी निर्दोष म्हटलं तर प्रश्न संपला, यू आर ऑल आउट, पेढे खायला तुम्ही मोकळ्या. पण दोषी जर म्हटलं तर मग क्वांटम ऑफ सेंटेन्स होती, शिक्षे कोणत्या स्वरूपाची द्यावी, सक्त द्यावी, रिगरस द्यावी का सिंपल इम्प्रिझन द्यावी, फाशी द्यावी, आणखीन काय द्यावी, वगैरे वगैरे. तर क्वांटम ऑफ पनिशमेंटसाठी देखील सरकारी पक्षाला आणि आरोपीच्या वकिलाला मुदत दिली जाते, आणि मग त्याच्यावरती त्याला आर्ग्युमेंट करा. मग आपलं साधारण स्टिरियोटाइप आर्ग्युमेंट असतं की हा त्याचा पहिलाच गुन्हा आहे, नो क्रिमिनल अँटीसेडेंट, त्याच्यानंतर त्याच्यावरती त्याची रोजीरोटी आहे, त्याचे आई वडील म्हातारे आहेत, आज हा इतके वर्ष आतमध्ये गेला वगैरे, ते डेल बी अंडर ट्रबल, अशा सगळ्या गोष्टी आपण त्या स्टिरियोटाइप असतात, फारशा त्याच्यामध्ये काही त्याला तुम्हाला बॅटिंगला काही स्कोप नसते. आणि नंतर प्रोनाउन्सिंग ऑफ जजमेंट आहे. त्याच्यात एक लक्षात घ्या की ट्रायल चालू असताना दोषारोप पत्र 302 खाली आहे, 376 खाली आहे, 395 खाली देखील आहे. परंतु बरेच वेळेला कधी कधी असं घडतं की कोर्ट त्या चार्जशीट बद्दल साशंक असतं, म्हणून जरी गंभीर गुन्हे असले तरी कदाचित सत्र न्यायालय अशा गंभीर गुन्ह्यामध्ये
जामीन देतो, फक्त त्याला टाइम टू टाइम कोर्टाला हजर राहिलं त्या तारखेला, नाही राहिलं तर वॉरंट निघतं. सांगायचा मुद्दा असा की जर सजा लागली आणि आरोपी जर जामिनावरती असेल, खटल्याचा निकाल लागेस्तोवर, तर तो जो जामीन आतापर्यंत त्याला मिळत आलेला आहे निकाल लागेस्तोवर, तो एक्सटेन्शनचा तुम्ही अर्ज द्यायचा आणि ही जी काही खटला सजा लागलेली आहे त्या सजेला स्थगिती द्यावी, कारण आम्हाला वरच्या कोर्टामध्ये अपील करायचं. मॅजिस्ट्रेट कोर्टातली जर शिक्षा असेल तर तुम्ही सत्र न्यायालयात अपील करणार, सत्र न्यायालयाची शिक्षा असेल तर तुम्ही उच्च न्यायालयामध्ये हायकोर्टला अपील करणार. त्यामुळे यू हॅव टू इमिजिएटली फाईल अन ऍप्लिकेशन फॉर द स्टे ऑन सेंटेन्सिंग आणि मेन्शन की बाबा खटला चालू असताना तो जामिनावरती, अशा वेळेला तो जामीन एक्सटेंड करणं, तो वाढवून देणं कोर्टाला फारसं काही कठीण जात नाही. बट इफ इज नॉट ग्रँटेड बेल, तो खटला सुनावताना देखील जेलमध्ये आहे, अशा वेळेला स्थगिती मिळते तुम्हाला अपील करायला, परंतु त्याला जामीन मिळत नाही. तो अपील दाखल करेपर्यंत आतमध्येच राहतो. आणि मग आम्ही उच्च न्यायालयामध्ये जेव्हा आमच्याकडे जजमेंट येतो, साक्षी पुरावे येतात, सगळे जाबजबान्या येतात, चार्जशीट येते, मग आम्ही अपील हायकोर्टमध्ये जेव्हा करतो, अपील मेमो हा एक वेगळं डॉक्युमेंट आहे, त्याला अपील क्रमांक पडतो. आणि स्टे ऑन सेंटेन्सिंग आणि बेल तो आम्ही इंटरिम ऍप्लिकेशन म्हणून हायकोर्टात दाखल करतो. इन अपील IA म्हणतात, ते पहिले सुनावणीला येतं. आणि मग जर अपिलामध्ये बेल असेल मिळालेलं, खालच्या कोर्टात बेल असेल, ट्रायलच्या वेळेला ऑटोमॅटिक कोर्ट तुम्हाला बेल देतो. नसेल तर यू हॅव टू जस्टिफाय का तुम्हाला बेल हवा आहे, तो इतके वर्ष आतमध्ये, वगैरे 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 सगळ्या मेरिटच्या गोष्टी आहेत. अजून मला वाटतं FIR पासून सजापर्यंत आपण आलेलो आहोत. थोडा मी पॉज घेतो, कोणाला काही प्रश्न कोणी काही टाकले असतील तर आपण बघूया, आणि मग मी वैयक्तिक शंका कुशंका ज्या काय असतील त्या मी विचार. सर ती स्लाइड शो करा प्लीज, ते त्यांच्याकडे ऑर्गनायझर. कॅन यू प्लीज ऍड मी इन दिस ग्रुप, आय जस्ट गॉट द लिंक टुडे. कोण तृप्ती पालेकर आहेत, देवेंद्र आहेत, प्रमोद पानकर म्हणून कोण आहेत, स्क्रीन शेअर करावी वगैरे वगैरे. अकॅडमिक काही क्वेरी आलेले नाहीत, पण तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आत्ताच विचारून घ्या. आय हॅव नो डिफिकल्टी. 108 जण आहोत आपण आता इथे या क्षणी. यू कॅन आस्क. इनबॉक्स मध्ये एक प्रश्न आलेला आहे. आलाय का इनबॉक्स मध्ये? मेसेज मध्ये इकडे वाचले तुम्ही ते मेसेज त्याचे? आला ना. क्रिमिनल केस मध्ये एकूण 3 वेळा जामीन द्यायला लागतो का? बेल एक वेळी एकदा, ट्रायलच्या वेळी एकदा, आणि जजमेंटच्या नंतर एक्सटेन्शन, जे मगाशी तुम्हाला बोललो मी. दोषारोप पत्र यायच्या अगोदर तुम्ही बेल अर्ज करता, तपास चालू आहे, तो एक तुमची बेल अर्ज करायची प्रक्रिया. तुमचा रिजेक्टच होणार. गंभीर गुन्हे असतील तर कुठलाही जज देणार नाही तुला, न्यायाधीश. दोषारोप पत्र आल्यानंतर जामिनाचा अर्ज असतो, ती दुसरी प्रक्रिया. बरोबर आहे, परफेक्टली राईट. आणि जजमेंट दिल्यानंतर शिक्षा जर सुनावली तर त्याला बेल अगोदर मिळालेला असेल, मगाशी सांगितलं, तर आपण ते एक्सटेन्शन. त्यामुळे तुम्ही जे नीलकंठ चांगण दिलेले आहेत, तुम्ही चांगला प्रश्न विचारलेला आहे. बरोबर, त्याचे 3च वेगवेगळ्या तऱ्हेचे लेयर्स आहेत, 3 तऱ्हेचे अर्ज आहेत त्याच्यामध्ये. तर आपला प्रश्न चांगला प्रश्न आहे, स्वागत करतो मी. कोणी प्रश्न विचारायला भिडस्त राहू नका, मला भिडस्त माणूस आवडत नाही. आणि काही तुम्हाला थोड्याशा टिप्स अशा देतो. जर तुम्हाला फौजदारी वकिली व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात पहिले तुमचा गुण पाहिजे, तुमचं निरीक्षण चांगलं पाहिजे. यू शुड हॅव गुड ऑब्झर्वेशन पॉवर. तुम्ही घरात मधनं निघता आणि कोर्टामध्ये पोहोचता, रस्त्यात जे जे काही घडत असतं, तुमच्या आजूबाजूने किती तऱ्हेचे गुन्हेगार जात असतील, यू मे नॉट बी नोईंग. एखादा वॉन्टेड सर माणूस जात असेल, कदाचित उद्या तुमचा तो भावी पक्षकार म्हणून सुद्धा येईल तो. त्यामुळे काय काय जे घडत असतं समाजामध्ये, बस स्टॉपवर असो, ट्रेनमध्ये असो, मेट्रोमध्ये असो, आणि कुठे हॉटेलात बसलेलो असो, काय काय आजूबाजूला घडतात, थोडं लक्ष ठेवा, थोडे कान तुम्ही उघडे ठेवा. तुमची ऑब्झर्वेशन चांगली पाहिजे. आणि ऑब्झर्वेशन चांगली जर तुमची असेल तर तुम्हाला उलट तपासणीचा खूप फायदा होतो. आणि जेव्हा आपण लक्षात घ्या, जेव्हा चार्जशीट येते तेव्हा साधारणपणे तुमच्या पक्षाविरुद्ध कुठला पुरावा गोळा झालेला आहे, आणि तो पुरावा तुम्हाला, त्या पुराव्याची साखळी तुम्हाला तोडायची आहे. त्यामुळे तुमचा डिफेन्स जो आहे, तुमचा बचाव जो आहे, तो तुम्हाला नीट बांधता आला पाहिजे. आणि नेहमी पर्यायी बचाव देखील तुम्हाला पाहिजे. नुसतं हे खोटं आहे, खोटं म्हणून उपयोग नाही. तुम्ही जी सजेशन्स द्याल, आणि एक मी वेगळी थेअरी काढलेली आहे, परहॅप्स आय कुड बी द इन्व्हेंटर ऑफ इट. त्याला मी QSD असं म्हणतो. Q म्हणजे सुरुवातीला उलट तपासणीमध्ये तुम्ही प्रश्न विचारायचे, जे काय प्रकार घडलेला आहे त्याच्याबद्दलची माहिती ही तुम्ही फिर्यादीच्या वतीने, जो फिर्याद देतो तो, किंवा साक्षीदारांच्या तोंडातून त्या घटनेबद्दल तुम्हाला अधिक 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 माहिती काढायची. का काढायचे? की कुठेतरी तुम्हाला त्याच्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन तुम्हाला पकडायची असते. कॉन्ट्राडिक्शन जर आली, ती कॉन्ट्राडिक्शन
तारखेच्या बाबतीत असू शकते, सकाळ आहे का दुपार ती असू शकते, ठिकाणाच्या बाबतीत असू शकते, दिशेच्या बाबतीत असू शकते. गुन्हा करून आरोपी या बाजूला पळाला आणि पंचनाम्यामध्ये वेगळं लिहिलं दक्षिण. हा जो काही तफावत जी काय आहे त्या साक्षीमधली तफावत तुम्हाला जर चांगल्या तऱ्हेने काढता येत असेल, ती पटलावर तुम्हाला आणता येत असेल, ते जर तुम्हाला जर चांगलं ज्ञान हवं असेल, त्या एका रात्रीत काही येत नाही, सगळे काही टॅलेंटेड नसतात. सगळे आम्ही पण देखील अनुभवाने शिकलेलो, टक्के टोणपे खाऊन शिकलेलो होतो आम्ही. त्यामुळे सगळेच आम्ही ज्ञानी होतो असं काय समजायचं काही कारण नाही. एव्हरीबडी इज लर्निंग. यू आर ऑल्सो लर्निंग एव्हरी डे. आय एम ऑल्सो लर्निंग एव्हरी आवर. आय एम लर्निंग. सांगायचा मुद्दा असा की ऑब्झर्वेशन पॉवर जर तुमची चांगली असेल तर तुम्हाला साक्षीदाराला बरोबर कैचीत पकडता येतो. आणि तुम्ही लक्षात घ्या, कोर्टामध्ये सुद्धा दिशा लिहिलेल्या असतात, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, तेवढ्यासाठी लिहितात. साक्षीला सांगायला लागतं जेव्हा प्रकार घडला त्या तुझ्या समोर काय होतं, तो सांगतो अमुक हॉटेल होतं. ते हॉटेल कुठल्या बाजूला आहे, हॉटेलचं दार कुठल्या बाजूला आहे, पश्चिमेला आहे. तुझं तोंड पश्चिमेला होतं. मग आरोपी कुठे पळाला, तो उजव्या बाजूला पळाला. तर पश्चिमेच्या उजव्या बाजूला पळाला, तो नॉर्थला उत्तरेला गेला. तो या सगळ्या गोष्टी, दिशा, वेळ, काळ, अंतर फार महत्वाचं आहे. इव्हन डिस्टन्स ऑल्सो माइंड्स. 2-5 फूट इकडे तिकडे चालू शकतं आपल्याला, एवढं व्हेरिएशन काय फार फरक नाही. पण मेजरचं काय फरक असेल, घटनास्थळाचा पंचनामा आहे. 10 मिनिटात आपण कन्क्लूड करूया आपण पाहिजे. बहुसंख्य तुम्ही लोक आता पुण्यामधले आहात असं गृहीत धरतो मी. घटनास्थळाचा पंचनामा आहे. गुन्हा घडलाय स्वारगेटला, ओके, आणि गुन्हा घडलाय विमाननगरला, अहमदनगर रोडला घडलेला आहे, वाघोली वगैरे त्या साईडला. आणि विमाननगर पोलीस स्टेशन आहे. आणि घटनास्थळाचा पंचनामा आहे. समजा एखाद्याला स्टॅबिंग झालाय आणि तो पडला तिथे, गृहीत त्याला मेला, त्याचा बॉडी पंचनामा चालू आहे, ओके. रिकव्हरी पंचनामा, तिथे काय चाकू पडला असेल आणि काय असेल तिथलं रिकव्हरी चालू आहे. आणि पोलिसांनी जे साक्षीदार जो घेतलेला आहे तो स्वारगेटचा आहे. वर्किंग डे आहे, कामाचा दिवस आहे. आणि तो कामाला कुठे आहे, तो कात्रजकडे कामाला आहे. जर वर्किंग डेला सकाळी 10:30 वाजता किंवा दुपारी 12-1 वाजता वगैरे स्वारगेटला राहणारी व्यक्ती जी कात्रजला कामाला आहे, ती विमाननगरला सकाळी 10:30 उपलब्ध होईलच कशी. म्हणून माझं नेहमी सांगणं असतं की FIR वाचताना तुमच्याकडे जेव्हा FIR ची कॉपी येते, रिमांडच्या वेळेला येते का दोषारोपपत्राच्या, तेव्हा पोलीस फक्त तारीख लिहितात, पोलीस वार नाही लिहित. फार महत्वाचं आहे. वार मेक्स अ व्हेरी सिरियस डिफरन्स. वार जर सेकंड सॅटर्डे असेल, आजूबाजूला सुट्टी असेल, त्यामुळे केवळ घटना घडली त्या दिवशीचा वार काय, घटना रिपोर्ट झाली त्या दिवशीचा वार काय, आणि समोर तुम्ही अक्षरशः कालनिर्णय ठेवा त्या दिवशी हिंदू हॉलिडेज आहेत का, दसरा, दिवाळी, गणपती वगैरे तशा काही सुट्ट्या बिट्या आहेत का, बँक हॉलिडेज आहेत का, ते सगळं तुम्ही काउंट करा. कारण ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी लुप्त आहेत, त्या दॅट यू हॅव टू डिस्कवर, यू हॅव टू अनरॅव्हेल. त्यामुळे बरेच वेळेला असं कधी कधी घडतं की सुट्टीचा वर्किंग डे असतो, 12-1 ची वेळ आहे, माणूस स्वारगेटचा आहे, कामाला जर तो कात्रजला असेल तर तो विमाननगरला उपलब्ध होईलच कसा. त्यामुळे पंचनामा जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा त्याचं वय, नोकरी बिक्री वगैरे असतं. वय, नोकरी एवढंच लिहितात, तो कुठे कामाला वगैरे काही लिहित नाही, त्याचा पत्ता मात्र असतो. त्यामुळे असा जर स्पॉट पंचनामाच्या जेव्हा तुमच्याकडे क्रॉस तुम्हाला घ्यायची त्या पंचाची, तर त्याला ऑक्युपेशन विचारणं, तो नोकरी नको, शिक्षण विचारायचं, भाषा कुठल्या येतात ते विचारायचं, आणि तुम्ही कामाला कुठे आहात, तो म्हणेल कात्रज बाजूला कुठल्या तरी कंपनीचं नाव येईल ज्याच्याकडे कामाला नाव असतं. तुमचे कामाचे दिवस कोणते, कामाचे तास कुठले, तुम्हाला साप्ताहिक सुट्टी कुठल्या दिवशी असते हे तुम्ही त्याला विचारून द्या. म्हणजे सोमवारला घटना, जर सोमवारचा पंचनामा आहे का बुधवारचा पंचनामा, आणि तुमचा बुधवार हा काय तुमचा सुट्टीचा वार नसतो. मग इंग्लिश मध्ये ज्याला आम्ही असं म्हणतो, द रिझन ऑफ बिंग देअर ऑन द पर्टिक्युलर डे ॲट पर्टिक्युलर टाइम. जर तुम्हाला बुधवारला सुट्टी नाहीये, बुधवार तुमचा कामाचा दिवस आहे, तर तुम्ही बुधवारला सकाळी 10:30ला, 12ला, 1, 1:30ला तुम्ही विमाननगरच्या हद्दीत आलातच कसे. इथे तो म्हणजे मग तुम्हाला असं थेरी डेव्हलप करता येते की हा जो पंचनामा जो आहे तो पोलीस स्टेशन मध्येच पोलिसांनी लिहून तयार ठेवलेला होता, तुम्ही केवळ त्याच्यावरती ढोबळ सह्या केलेल्या आहेत. जर तुम्ही कामाला होता तर तुम्ही दाखवा, त्या दिवशी तुमचा अटेंडन्स शीट दाखवा, तुमच्या वरिष्ठांकडनं दाखला घेऊन की या दिवशी कामाला आलेले. त्यामुळे फार फार महत्वाचे असतात
कॅलेंडर नेहमी ठेवा, हिंदू कॅलेंडर समोर ठेवा. काल नेमक्या महालक्ष्मी वगैरे जे काय असेल तुम्ही वापरत असाल, दाते पंचांग वगैरे ते सगळं समोर ठेवा. त्यामुळे घटनेचा दिवस, ही तारीख आणि त्याचा वार फार महत्वाचा आहे. त्याचा उपयोग तुम्हाला पंचनामा, खास करून पंचांची जेव्हा तुम्ही क्रॉस घेता आणि नोकरीवाले जर पंच असतील त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ खूप कामाला येऊ शकतो. ऑक्युपेशन विचारा, भाषा विचारा, शिक्षण विचारा. आमच्या शिवाजी पुतळा जो मालवणला पडला त्याच्यामध्ये एक आम्ही जो मुद्दा मांडला तो कोर्टाने फार उचलून धरला. त्या एका मुद्द्यावरती आम्हाला बेल मिळायची प्रक्रिया लवकर त्याच्यामध्ये अशी झाली की पुतळा जो शिवाजी महाराजांचा पडला वाऱ्यामुळे 26 ऑगस्ट 2024 ला खूप वारा आला, वादळ, आणि तो पडला पुतळा. आय वॉज रिप्रेझेंटिंग द अॅक्युज आपटे, जयदीप आपटे. तर पुतळा ब्रॉन्झ धातूचा होता, ब्रॉन्झ, आणि फिर्याद दिली ती पीडब्ल्यूडीच्या इंजिनियरने दिली, असिस्टंट इंजिनियर. तर पुतळ्याचं उद्घाटन माननीय पंतप्रधानांच्या हस्ते झाल्यानंतर त्याची निगराणी जी आहे, त्याची डे टू डे जे मेंटेनन्स जे आहे ते पीडब्ल्यूडी कडे दिलं. तर पुतळा पडला दुपारी 1:30 वाजता, त्याची फिर्याद दिली रात्री 10 वाजता आणि दिली पीडब्ल्यूडीच्या सिव्हिल इंजिनियरने दिली. आमचा मुद्दा हाच होता की सिव्हिल इंजिनियर इज नॉट कॉम्पिटेंट इन मेटलर्जी. पुतळा पडायला जर कारण समजा वीट म्हणजे कमकुवत मटेरियल वापरलं असेल, ब्रॉन्झ, तर सिव्हिल इंजिनियर ठरवू शकत नाही. ये नो कपॅसिटी. कारण तेवढं 10 तासाच्या कालावधीमध्ये त्यांनी कुठल्या एक्सपर्टला ते जागेवर नेलं नाही, कन्क्लुजन रिपोर्ट काढला आणि या कारणास्तव तो पडला असं पण त्यांनी काही फिर्यादमध्ये ओढलेलं नाही की बाबा एक्सपर्ट ओपिनियन घेऊन मी आता फिर्याद देते, असाही प्रकार नाही. त्यामुळे त्याचं क्वालिफिकेशन काय, सिव्हिल इंजिनियर. सो सिव्हिल इंजिनियर इज नॉट कॉम्पिटेंट टू टॉक अबाउट द डेफिशियन्सी ऑफ द मटेरियल, ब्रॉन्झ मटेरियल इन द मेकिंग ऑफ स्टॅच्यू. हा एका मुद्द्याने आम्ही जजची पकड धरली, नस पकडली असं समजा, आणि मग नंतरची आम्ही केस बोलवत गेलो आणि त्याच्यामध्ये जामीन झाला. पण तो सुद्धा चार्जशीट आल्यानंतर आणि दाखल केल्यानंतर सुद्धा हायकोर्टमध्ये आमचा तो बोर्डावरती यायला किमान 4 महिने लागले. आतल्या गोष्टी सांगत नाही मी. सुट्या आल्या, क्रिसमस सुट्टी आली, दिवाळी आली, ब्ला ब्ला ब्ला, नाना गोष्टी. त्यामुळे क्रॉस एक्झामिनेशन घेताना कुठल्याही तारखे, आणखीन एक लक्षात घ्या की टिपणं जी आहेत, पोलीस टिपणं, ती पोलीस टिपणं ह्याला तारीख असते. पंचनामा 3 वाजता सुरू केला आणि 3:45ला संपवला असतं. स्पॉट पंचनामा तर स्पॉटवरच केला पाहिजे. पण 161 ची जी टिपणी आहेत साक्षीदारांची, ती टिपणं कुठे घेतली त्याचा उल्लेख नसतो त्याच्यामध्ये. डीजी ऑफिसला पूर्वी मी सजेशन केले होते, ते म्हणाले मी करतो अमेंडमेंट, पण ते तसं काय घडलं नाही. कारण स्टेटमेंट जे असतं ते आयोग कुठेही कोणाचं स्टेटमेंट घेऊ शकतो. त्यासाठी पोलीस स्टेशनलाच बोलवायला पाहिजे असं नाही, साक्षीदाराच्या घरी जाऊन देखील स्टेटमेंट ते घेता येतं, असं प्रावधान आहे. त्यामुळे सांगायचा मुद्दा की डेज, वार, डायरेक्शन्स, बरोबर आहे, टायमिंग आणि आजूबाजूचं सराउंडिंग हे अत्यंत महत्वाचं आहे. याच्याबद्दल जर तुमचं चांगलं निरीक्षण असेल आणि निरीक्षण चांगलं असेल तर तुम्ही यशस्वी फौजदारी वकील बनावयाच्याबद्दल शंका नाही. आणि तुम्ही ज्या ज्या शहरात राहताय, आपल्या या कार्यक्रमाला औरंगाबाद वगैरे काही वकील जॉईन झालेले दिसतात, त्या दिवशीच्या तुमच्या वर्तमानपत्रामध्ये गुन्ह्याबद्दलच्या ज्या ज्या काही बातम्या छापून आलेल्या आहेत, मग ते मुंबईबद्दलचे गुन्हे असतील, काल राणाला जाणं, ते दिल्ली रिलेटेड काय असेल, आणि कुठले ज्या काही क्राईम रिलेटेड न्यूज असतील, कोर्टाचे अमक्याला सक्त मजुरीची शिक्षा दिली, अमक्याला जामिनावरती सोडला, अमक्याला बेकसूर म्हणून निर्दोष मुक्तता झाली, ज्या काही लॉ रिलेटेड ज्या बातम्या आहेत त्या तुम्ही वाचा, वाटत त्याची कातरणं करा, त्याचं कंपायलेशन करा. आणि आजकाल हल्ली सर्व कोर्टाच्या वेबसाईट इतक्या चांगल्या आहेत की नुसतं तुम्ही नावावरनं सुद्धा हे प्रकरण हुडकू शकता. त्यात जर जामीन झाला म्हणून ते वर्तमानपत्रात बातमी असेल तर तो कुठल्या मुद्द्यावरती झाला, त्याच्यात कुठले केसला दिलेले आहेत, हे सगळं तुम्हाला ई कोर्ट्स मध्ये जाऊन समजू शकतं. एक फार मोठी क्रांती आपल्याकडे या न्यायालयीन व्यवस्थेमध्ये झालेली आहे की ई कोर्ट्सची वेबसाईट इज ए फॅन्टॅस्टिक डेव्हलपमेंट. त्यामुळे त्याच्यामुळे तुम्हाला नुसत्या बातमीवरनं तुम्हाला जजमेंट देखील हुडकता येतं. हे मोठं प्रावधान आपल्याला सुविधा उपलब्ध आहे, त्याचा तुम्ही फायदा घ्या. चतुरस्र व्हा, इंग्लिश मधल्या बातम्या ऐका. आणि तुम्ही जरी स्थानिक न्यायालयामध्ये असाल, तुमचा स्थानिक न्यायालयाचा कारभार जरी मराठीमध्ये असेल, त्याच्यामध्ये मराठीमध्ये बोलण्यात कुठलाही कमीपणा नाही. आपली मातृभाषा आहे आणि जाब जबान्या अल्टिमेटली मराठीमध्येच होणार आहे. दिवाणीमध्ये देखील हे सांगतो, जेव्हा आवश्यक असेल तेव्हा मराठी वापरा, जेव्हा खरोखर इंग्लिशची गरज असेल तर तुम्ही इंग्लिश वापरा. वृथाभिमान ठेवू नका, कारण शेवटी जज जे वाचणारे, जजचे जे शिक्षण झालेलं आहे ते देखील इंग्लिशमध्ये झालेलं आहे. त्याचा रेफरन्स मटेरियल देखील इंग्लिश आहे, AR आहे, SSC ऑनलाईन आहे, ऑल MR असेल, CRL जे असेल, वगैरे वगैरे. त्यामुळे इंग्लिश भाषेचा देखील तुमचा संपर्क चांगला पाहिजे, चांगलं ज्ञान पाहिजे, तुमची व्होकॅब्युलरी देखील चांगली पाहिजे.
जेवढी तुमची वोकॅबुलरी शब्द संपदा चांगली, तेवढं तुमचं चांगलं वाचन आहे, तेवढं तुमचं तुम्हाला ज्ञानप्राप्ती होईल, तेवढा तुमचा फायदा तयार होईल. आणि एक संपता एकच सांगतो, तुम्ही सगळे नवीन मंडळी आहात, आत्ताच्या घडीला तुम्हाला कुठल्याही मॅगझिनचं सबस्क्रिप्शन लावण्याची आवश्यकता बिलकुल नाही. डोंट स्पेंड मनी अननेसेसरी ऑन सबस्क्रिप्शन, कारण तेवढं आता तुमच्याकडे ब्रीफ नाहीये, तेवढं काम नाही तुमच्याकडे. पण तुमच्या कोर्टाच्या ज्या लायब्ररी असतील त्या लायब्ररीमध्ये जी डायजेस्ट म्हणून जो काही प्रकार आहे, तो डायजेस्ट पत्र तुम्ही जरूर वाचा. विकत घेऊ नका, कारण याला सुद्धा 2,500 आहेत. 2,500 तुमचे लॉकअप होतील. लायब्ररीमध्ये सहज उपलब्ध असतात. ज्या ज्या तऱ्हेच्या तुमच्याकडे आता केसेस आहेत ते विषय सगळे, याच्यात सगळे कायदे, ज्या कायद्याबद्दल 2024 मध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जेवढे महत्वाचे रिपोर्टेड जजमेंट्स आहेत त्याचं ऑल MR मध्ये कंपायलेशन आहे. मी काय या पब्लिकेशनचा काही सेल्समन नाहीये, परंतु माझं ज्ञान वृद्धिंगत व्हायला ज्या ज्या पब्लिकेशन्सनी नाव, ज्यांनी मला मदत झालेली आहे ते नाव मला तुम्हाला सांगायला काही हरकत वाचत नाही. तुम्ही ज्या ज्या कोर्टामध्ये असाल तिथल्या लायब्ररीमध्ये नसेल तर तुम्ही त्या बारला सांगून आणायला लावा. हे अॅन्युअल आहे, 24चा अॅन्युअल आहे, म्हणजे अगदी डिसेंबर पर्यंतची मागच्या वर्षीची जजमेंट्स आहे त्याच्यामध्ये. ही सवय लावा. हे छोटे तुम्हाला डायजेस्ट मध्ये छोटी कॉन्स्क्रिप्ट मिळतील तुम्हाला, त्याच्यावरनं तुम्हाला मोठी जजमेंट सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. डिटेल जजमेंट वाचा, आवश्यक असेल तर त्याच्या प्रिंटआउट करा. दोन प्रिंटआउट कुड बी रनिंग इन 100 पेजेस. पण ते प्रिंटआउट वाचल्यानंतर तो पूर्ण खटला कसा चालला, साक्षी पुरावे कसे झाले, कोर्टाला कुठल्या मुद्द्यावरती ऍक्विटल द्यावंसं वाटलं किंवा कुठल्या मुद्द्यावरती कन्व्हिक्शन द्यावंसं वाटलं, याची सगळी कारणी मीमांसा जी आहे ती तुम्हाला एक्सटेंडेड जजमेंट मध्ये दिसेल. पण ते जजमेंट तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही हे पहिले डायजेस्ट व्हा. ही डायजेस्ट सुरू करा, तुम्हाला खूप फायदा आहे. तुम्ही स्वतः मला कळवाल की या सवयी आम्ही अवलंबल्या आणि त्याच्यामुळे आमचं कायद्याचं ज्ञान आहे वृद्धिंगत झालेलं आहे आणि आम्हाला त्याचा खूप फायदा होतो, एटसेट्रा एटसेट्रा. आणखीन काय असेल तर आपण प्रश्न विचारा. इनबॉक्स मध्ये काही क्वेश्चन माझे 2 प्रश्न आहेत सर. येस, वेट सर. जुने लॉज आणि इक्वल टू नवे लॉ असे कोणते चांगले पुस्तक आहे? सध्या सगळीच पब्लिकेशन आहे. प्रॉब्लेम काय झाला माहितीये का, पूर्वीचा 154 जो होता फिर्याद FIR CRPC, तो 154 म्हणजे फिर्याद, 173 म्हणजे चार्जशीट. हे अगदी फिट्ट झालेलं आहे आमच्या डोक्यामध्ये. आता 173 म्हणजे फिर्याद आहे हो नवीन BNS मध्ये. ते अजूनही आमच्या डोक्यात जायला तयार नाही. जजेस मंडळ देखील सांगतात नवीन आपल्याला कलमाचं लक्षात राहणं. तर प्रत्येक कुठल्याही पब्लिकेशन मध्ये सुरुवातीची जी काही पानं आहेत ते कन्व्हर्जनची पानं आहेत, CRPC टू BNSS आणि IPC टू BNS अशा स्वरूपाची जी आहेत. त्याच्यानंतर सर पोलीस स्टेशनला जामीन दिला तर परत मॅजिस्ट्रेटकडे जामीन द्यावा का? जर पोलीस बरेच वेळेला जामीन घ्यायला काकू करतात. एक तर त्यांचा ठेवायचा प्रश्न असतो, नंतर ती ठेवलेली कॅश त्यांना दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये जमा करायची असते. परंतु बरेच वेळा असं घडतं की हॉलिडे रिमांड असतो शनिवारचा, सेकंड सॅटर्डेला आरोपीला कोर्टापुढे आणतात आणि कोर्ट लगेच रिमांड जामीन देतात. आणि रविवारला कोर्टाचा ट्रेजरी बंद असते, त्यामुळे आपण अर्ज करतो की पोलिसांनी जामिनाची रक्कम स्वीकारावी, कॅश जामीन समजा मंजूर झाला. तर पोलीस बरेच वेळेला काकू करतात आणि ते म्हणतात की पण जो डिमांड जामीन ऍक्सेप्ट झाला तर आपला माणूस बाहेर येणार कसा हो. त्यामुळे पोलिसांना अधिकार आहेत, परंतु त्यांचा कल हा टाळण्याचा असतो. लेट मी टेल यू व्हेरी ऑनेस्टली. त्याच्यानंतर विच इज द बुक हॉरिझॉन्टल, कुठल्याही CRPC मध्ये जुना CRPC घ्या, हा प्रश्न आहे कृष्णा देहाडराय यांचा. कुठलंही जुनं CRPC घ्या, शेवटची जी पानं आहेत ती पानं क्लासिफिकेशन ऑफ ऑफेन्सेस आहे. आणि जो आपला FIR जो IPC खालचा जो असतो तो ऑलवेज रोमन I असतो, रोमन 1 म्हणतात त्याला. तर त्यानेच क्लासिफिकेशन 1 असतं. त्यामुळे त्याच्यात तुम्हाला हॉरिझॉन्टल. पौर्णिमा ऑफिस, खोटी फिर्याद दाखल करायची धमकी पोलीस फोनवर देत असतील आणि पक्षकाराकडे कॉल रेकॉर्डिंग असेल तर पोलिसांविरुद्ध कुठली ऍक्शन घेता येईल, कुठल्या हुद्द्याच्या पोलिसांनी तुम्हाला धमकी दिलेली आहे ते बघणं महत्वाचं आहे, नंबर 1. आणि जर सिनियर PIनी जर तुम्हाला धमकी दिली तर ACP कडे जा, किंवा गावाकडे असेल तर तुम्ही DYSP ला द्या, ती तक्रार देऊ शकता तुम्ही. आपण बरेच वेळा बघतो ABP मागायला वगैरे एकमेकांचे फोन ते ऐकवतात आपल्याला. 498 खटला एव्हिडन्स ला असताना 376चा खटला डिस्चार्ज ऍप्लिकेशनवर APPच्या आर्ग्युमेंटला असताना फिर्यादीला दोन्ही खटले बुलढाणा जिल्ह्यातून संभाजीनगर ट्रान्सफर करण्यासाठी येईल का? तुम्हाला नागपूर हायकोर्टला दाखवायला लागेल तुम्हाला की ते पती विरोधातच 376 ओढलेला आहे, मॅरिटल रेप
which will consider not as a rape, unfortunately. मग प्रमोद पानकर 2 प्रश्न विचारायचे, थांबले कशाला? विचारता सर विचारू का सर? विचारा. नमस्कार सर. नमस्कार. खूप छान मार्गदर्शन मिळालं सर. पहिला प्रश्न माझा असा आहे, मला फक्त माहिती जाणून घ्यायची. सपोज एखाद्या पॉक्सो केसमध्ये आपण रिमांडसाठी हजर राहील आणि पीटीने आपले त्यांच्या रिमांड रिपोर्ट वरती वकिलाची सही घेतली, परंतु रिमांड रिपोर्टची कॉपी वकिलाला दिली नाही. हा, जज साहेबांना विचारल्यानंतर ते फक्त सायलेंट राहिले, तर काही आलं नाही आणि पुढे 2 ते 3 दिवसाचा पीसीआर बसलेला. अशा वेळेस रिमांड रिपोर्टची कॉपी आपल्याला मिळाली नाही, त्याबद्दल काय करावं? मिळाली का? यू हॅव टू अप्लाय टू द मॅजिस्ट्रेट. कोर्टाचा कोर्ट इज बाउंड टू प्रोव्हाइड द कॉपी, सर्टिफाईड कॉपी ऑफ रिमांड रिपोर्ट. तर उद्या जर तुमचा इथे जामीन रद्द झाला तर वरती सत्र न्यायालयात तुम्हाला जायला लागणार की हो? असं काय करतो? आणि दुसरा असा प्रश्न आहे, आपल्याला घटनास्थळ पाहायचं आहे. हा, आता बाहेर रस्त्यावर इकडे तिकडे जर एखादा खून मर्डर झाला, तो घटनास्थळ आपल्याला जाऊन पाहता येईल, परंतु एखादा खून एखाद्या घरात झालाय, फ्लॅट मध्ये झालेला आहे आणि अशा ठिकाणी आपल्याला घटनास्थळ पाहायचंय, तर ते पाहता येईल का? किंवा एखाद्या आत्महत्येच्या केसमध्ये एखाद्या घरात आत्महत्या गळफास घेतलेला आहे आणि ते घटनास्थळ आपल्याला पाहायचंय, आपण डिफेन्स साठी उभे आहोत, ते आपल्याला पाहता येईल का? त्याबद्दल काय मार्गदर्शन करता? येस, इनफॅक्ट माझा तर सल्ला असा आहे, तुम्ही फौजदारी कशाला, दिवाणी प्रकरणामध्ये जर इंजंक्शनचं मॅटर असेल, कन्स्ट्रक्शन बद्दल असेल, शेताचं असेल, बाउंड्री बद्दल असेल, तर आय ऑलवेज मेक इट अ पॉइंट की दिवाणी प्रकरणामध्ये आपण साईट वरती जावं, फोटो काढावे, मॅप्स वगैरे घ्यावेत रेव्हेन्यूचे किंवा सिटी सर्व्हेचे वगैरे वगैरे. तर नागपूर का खंडपीठ, पण काय बघा, बुलढाणा येईल माझ्या हिशोबाने नागपूरला आणि हे येणार औरंगाबादला. दोन्ही यांना ज्युरिडिक्शन असू शकेल. कुठून कुठे पाहिजे त्याच्यावरती अवलंबून येते. तर कमिंग बॅक टू दिस व्हिजिटिंग द सीन ऑफ ऑफेन्स, जर ओपन स्पेस असेल, पब्लिक ऍक्सेस असेल, तर तुम्हाला तिथे जायला कोणी परावृत्त करू शकत नाही. परंतु एखाद्या घरात गळफास लावून घेतलेला आहे त्या बाईने आणि अबेटमेंटचा केस आहे आणि तुमच्याकडे अबेटमेंटचा आरोपी आलेला आहे, त्यांच्या घरात जाणं विदाउट परमिशन, दॅट विल अमाउंट टू ट्रेसपास. त्यामुळे यू अवॉइड दॅट, यू डोंट गो अनलेस स्पेसिफिक परमिशन. अजून एक सर, चॅप्टर केसच्या बाबतीत काही थोडं मार्गदर्शन करता येईल? चॅप्टर केस बाहेर एक लक्षात घ्या, हल्ली असा एक ट्रेंड चालला गेली काही वर्ष. भले तुमच्या पक्षकाराला कुठल्याही सिरियस असो किंवा नॉन सिरियस असो, आय एम युझिंग बोथ वर्ड्स, जामीन मिळाला तरी दुसऱ्या दिवशी पोलीस तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवतात, एक बॉन्ड भरायला होतो की मी कुठलाही कायदा हातात घेणार नाही, शांततेचा भंग करणार नाही. आणि इन अ वे यू शुड डू इट, नाही तर पोलीस सहकार्य करत नाही. काही ना काहीतरी ते जामीन रद्द करायला तुमच्यावर कारण शोधतील, कारण त्यांना पैसे काढायचे असतात, लक्षात घ्या. आणि सांगायला खेद वाटतो की ही मंडळी फिर्यादीकडे पैसे घेतात, आरोपीकडे पैसे घेतात. इतकी सध्या घाणेरडी पोलिसिंग चाललेली आहे. पण सध्या हा ट्रेंड आहे की जामीन जरी झाला तरी शांतता राखण्याचा फॉर्म हा तुमच्याकडनं तुमच्या आशिल्याकडनं हा भरून घेतला जातो, म्हणजे जातो, आणि त्याला पर्याय नाही, आपण जगू शकत नाही. आणि आपण गुन्हा शांतता भंग का करायला जावं? एक तर आपण आतमध्ये असतो, आपण भोगलेलं असतं काही दिवस जेलमध्ये, आपल्याला परत आतमध्ये जायची इच्छा आहे, त्या नावाला लिहून द्यायचं, चला मोकळे व्हा लगेच, आपल्या मागे झिंगट काही ठेवायचं नाही. खूप खूप धन्यवाद. कॅमेरा आपला फक्त अपेक्षा आहे की असेच तुमचे भरपूर लेक्चर पुढच्या काळात आम्हाला मिळावे. चालेल ना, करू, याला ऑर्गनायझरला सांगा, आपण येऊ, मला बोलायला आवडतं. थँक्यू सो मच. आपण प्रश्न तर आज इथं थांबूयात सर, आणि आज आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाकडे आपण येऊयात. आज जे आता फंडामेंटल्स ऑफ क्रिमिनल प्रॅक्टिस चे मार्गदर्शन करतानाच्या बारकाईनं आपण मार्गदर्शन केलं, आणि नवीन वकिलांना तर याच्यामध्ये मार्गदर्शन मिळालंच असेल 100%, याची मला लेक्चर ऐकल्यानंतर खात्री आहे. आणि मी सुद्धा माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघितलेलं आहे की FRI वाचताना नेमकं काय वाचायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टीवरती फोकस द्यायला हवा. तर हेही मला बारकाईनं याच्यामध्ये समजलं, जसं मला समजलं तसं माझ्या सगळ्या वकील बंधू भगिनींनाही समजलं असेल, आणि त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांना नक्कीच याचा उपयोग होईल. आणि सर, तुमचे आभार मानावे तितके थोडे आहेत, पण आपल्या मार्गदर्शनाची गरज ही आम्हाला वेळोवेळी लागणार आहे. माझी संस्थेतर्फे रिक्वेस्ट अशी राहील की महिन्यातून किमान एक तरी लेक्चर आपण द्यावं, आणि त्याचे विषय पण आपण ठरवलेत तर बरं होईल की नेमकं नवीन पिढीला किंवा नवीन वकिलांना आपण कोणत्या विषयावरती मार्गदर्शन केलं पाहिजे, त्याचा उपयोग त्यांना त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये किंवा भविष्यामध्ये होईल. सध्या डीव्हीचं प्रचंड पीक आलेलं आहे. डीव्हीचं
डीव्ही आला की एमपी येतो, डीव्ही आला की एमपी ला स्वाभाविकपणे येतो. त्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये कुठल्याही पुढच्या महिन्यात सुट्ट्याच लागतात आपल्याला, 9 तारखेनंतर आपण मोकळे होत कळवा. पण साधारण शनिवारचं स्टेंग ठेवा तुम्ही, सेकंड किंवा फोर्थला ठेवा, डीव्ही आणि एमपी वरती एक लेक्चर घेऊया. चालेल, थँक्यू सो मच सर. ज्या संस्थेच्या वतीनं म्हणजे जन अदालत संस्थेचे जे अध्यक्ष आहेत ऍडव्होकेट सागर नेवसे सर, त्यांच्या अथक प्रयत्नातून हे झाले, त्यांच्या टीमचेही मी आभार मानतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मोर दॅन 100 पार्टिसिपेंट याच्यामध्ये होते, त्या सर्वांचंही मी आज इथे आभार मानतो. कारण त्यांच्या या पार्टिसिपेंटमुळेच आम्हाला हे काम करण्यामध्ये आनंद मिळतो किंवा उत्साह मिळतो, आणि आपल्यासारखे वक्ते आम्हाला लाभतात आणि आमच्या ज्ञानातही त्याची भर पडते. तर जन अदालत संस्थेतर्फे आपण सर्वांचे आभार मानून आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येस, थँक्यू, माय प्लेजर. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू.